गुड इव्हनिंग एव्हरीवन. व्हॉइस येते सगळ्यांना क्लिअरली? अरे चेतन, गुड इव्हनिंग बेटा. बेटा मी केला ना गुड इव्हनिंग. आणि हा, युट्यूबला जी कमेंट येते ना त्याचा रिप्लाय कोणी देऊ नका बरं. लय बॉटनेट, भरपूर बॉटनेट आता ईमेल करतायत. जसं सायबर सिक्युरिटी चालू झालं त्यापासून 2 दिवसात सांगतो आता तो व्यक्ती कोण आहे. ईमेल ईमेल विचित्र देत आहे. म्हटले काय आता काय करायचं. आणि आपल्या क्लासेस मधून येतो कोणीतरी. गुड इव्हनिंग स्वरूपा एवढे. हा, तर आज आपण सायबर सिक्युरिटी शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड सगळे कॉन्सेप्ट तुम्हाला आज तिथं भेटतील. ठीक आहे. माझा कधी कोणता कॉन्सेप्ट सुटून जातो किंवा मी कोणता कॉन्सेप्ट मिस करून देतो तर तो कॉन्सेप्ट तुम्ही मला रिवाइज करून कमेंटमध्ये टाका. वा, जर का तुम्ही त्यापेक्षा तुम्हाला काय माहिती असेल एक्स्ट्रा समजा तर तुम्ही मला त्याच्यात थोडक्यात सांगायचं. सांगणार ना सगळे? आणि मी तर बोलतो ना, आजपासून तर एक नोटबुक वही पेन घेऊनच ठेवा तुम्ही सोबत, कारण की कॉन्सेप्ट महत्वाचे सगळे. समझ में आया है सबको? तो ये सारे कॉन्सेप्ट याद रखने तुम्हें सगळ्यांना. ओके. बापरे, आज जास्त गुड इव्हनिंग येत आहे. आज सगळे एकदम जोश मध्ये तुला ना. ठीक आहे, सगळ्यांचं स्वागत आहे आज लेक्चर मध्ये. वेलकम वेलकम वेलकम. हा, शेवटपर्यंत थांबा फक्त पाहुणे. चला. चेतन कसा म्हणतोय बघा, सर युट्यूबचा कमेंट हे काय तूच लिहिले वाटतं त्याला. 3 जुलैचे आपण बनवले बरोबर ना? बघा मुलांना, मला ते कमेंटला काहीतरी टाकलेलं आहे कोणतरी इंग्लिशमध्ये. ठीक आहे, ती फेक ईमेल आहे तर त्या ईमेलला कोणीच काही रिप्लाय करू नका. मी एक डिलीट केली, पुन्हा एक आली. मला थोडंसं ट्रॅक करावं लागेल ती युट्यूबचं चॅनल कोणाचे म्हणून. ईमेल तरी माहिती होईल कोणाचा म्हणून, त्याने माहिती होऊन जाईल ईमेल कोणाचा म्हणून. ईमेल माहिती झाला तर व्यक्ती समजून जाईल. ठीक आहे. हा, तर चला. तुम्ही जे पण जे तुम्ही ज्या डिव्हाइसने कनेक्ट होतात ना ते डिव्हाइसची तर लिस्ट पण भेटते. बघायला गेलो तर ते पण बघू शकतो आपण. म्हणून जर का कोणी आपल्या क्लासमधून असेल आणि ती ईमेल बनवली असेल आणि ती ईमेल कधी तुमच्या मोबाईलशी मॅच करत असली तर त्या विद्यार्थ्यावरती मी शक घेऊन सांगेन की तू असं का करू. ठीक आहे. म्हणून बचके ना रे बाबा, बचके देना रे. तुला बोलतो. ठीक आहे. असे कमेंट वाचा ना तुम्ही मुलांना. तुम्ही पण वाचा कमेंट, जाऊन बघा ती रील टाकली नाही का मी आता. हा, त्यावरती कमेंट वाचा तुम्ही एक वेळेस. काही असं घेऊन यायचं कधी पण. ओके. पहिलेच आधी मागचे अकाउंट माझे हॅक झाले म्हणून पहिलेच मी सतर्क चालतोय. अजून असे बाकीचे मुलांकडनं पण छान. ठीक आहे, चला. आजचं चॅप्टर सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी आपण शिकवणार. तर बघा मुलांना, मला जेवढं याच्यामध्ये नॉलेज आहे, ज्या पद्धतीने मी गेन केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन देणार. जर काय एखादा कॉन्सेप्ट कुठून जातो किंवा एखादा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असल्यावरती तो तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचा. ठीक आहे. सगळ्यांना कळलं असेल ज्या पद्धतीने मी तुम्ही चालवलं असेल. हा, तिथं होईल ना बेटा. ते कसं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस झालं. ते संध्याकाळच्या वेळेस कसं मीटिंग घेतो मी, तयारीत असतो माझ्या. तयारीत असलं कारण ते काही गडबड करता येत नाही. हा, मीटिंग कॅन्सल नाही करू शकत ना. मीटिंग कॅन्सल करण्यासाठी पण असेल ते गोष्टीसाठी मीटिंग कॅन्सल. ठीक आहे, चला. ते त्या दिवशी स्टोरी टाकून दिल्या होत्या, स्टोरी सुटून गेल्या होत्या माझ्या, म्हणून तेव्हा मला चालू लेक्चर मधून जावं लागलं. ते डिलीट करायच्या होत्या. त्याला किती वेळ अजून किती मुलांनी बघितलं असतं अजून, म्हणून ते डिलीट करण्यासाठी लगेच मला लेक्चर मधून निघावं लागलं. तो माझा फ्रेंड होता जो आलेला होता ना, सर तुम्ही उचला कॉल, सर तुम्ही मीटिंग ऍक्सेप्ट करा. फ्रेंड होता माझा, त्याला ग्रुपमध्ये ऍड केलेले मी. म्हटलं बघ, कम्प्युटरचं नॉलेज नाही तुला तर माझे लेक्चर अटेंड करत जा म्हटलं. तो कधी कधी आला की आपले लेक्चर अटेंड करतो. चेतन वारोडकर नाव आहे त्याचं. मी कॉल उचलला नाही त्याचा ऑन मीटिंग मध्ये, त्याने लगेच इथं मीटिंग मध्ये ऑन उचल्यावरती मला सांगितलं की सर प्लीज ऍक्सेप्ट करा सर, बोला. जा सर तुम्ही अकाउंट 2 मिनिटं कॉल करा म्हणे मला. ठीक आहे, चला बघा आता मी स्क्रीन शेअर करून देतो.
आता सायबर सिक्युरिटी आहे का? सर सगळे शिकणार आहेत ना, सगळ्यांना माहिती सायबर सिक्युरिटी शिकवणार आहे सर, असं म्हणून की आपण सायबर सिक्युरिटी शिकणार आहोत. नेमकं सायबर सिक्युरिटी आहे का हे माहिती का सगळ्यांना? कोणाकोणाला आयडिया आहे सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड? नाही. सायबर मीन्स कम्प्युटरशी रिलेटेड जेवढे काही गोष्टी असतील किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी असतील त्याची जेव्हा आपण सिक्युरिटीची गोष्ट घेतो, ठीक आहे, जेव्हा आपण आपला डिजिटल डाटा आपल्या कम्प्युटरशी रिलेटेड जेव्हा आपण त्याची सिक्युरिटी घेतो, त्याची काळजी घेतो आणि तेव्हा त्या काळजीची आपण प्रॅक्टिस करतो, ठीक आहे, आपण त्या गोष्टीची सवय पाडतो आपल्याला, तर ती झाली सायबर सिक्युरिटी. सायबर मीन्स कम्प्युटरशी रिलेटेड सगळ्या गोष्टी ज्याच्यात तुम्ही सिक्युरिटी घेणार, काळजी घेणार, ते असणार तुमचं सायबर सिक्युरिटी. हा शब्द असा असतो. सायबर सिक्युरिटीमध्ये सगळे तुम्हाला प्रॅक्टिस असते एक प्रकारचे तुमच्या कम्प्युटरला वाचवण्याची, ठीक आहे, हॅकर्स पासून, मालवेअर्स पासून. तर सायबर सिक्युरिटी कोणाला म्हणतात हे तुमच्या भाषेत तुम्ही लिहून घ्या तिथं, जेणेकरून तुम्हाला जर का कोणी प्रश्न केला तर तुम्ही सांगू शकणार. आता हिंदीमध्ये सांगून देतो. साइबर सिक्योरिटी है क्या? तो अपने पीसी को बचाने के लिए या फिर अपने डाटा को सिक्योर रखने के लिए जो भी हम प्रक्रिया करेंगे या फिर जो भी स्टेप्स उठाएंगे उसको हम कहेंगे साइबर सिक्योरिटी. इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी से रिलेटेड जितनी भी, कंप्यूटर से रिलेटेड जितनी भी सिक्योरिटी हम लेने वाले या फिर जितनी भी बातें उस पर होगी या फिर जितनी भी प्रैक्टिस हम उस पर करेंगे वो होंगे सारे साइबर सिक्योरिटी. इसी को बोलते हैं साइबर सिक्योरिटी. और साइबर सिक्योरिटी बहुत इंपॉर्टेंट चैप्टर कहलाता है. जिस हिसाब से जैसे कंप्यूटर का यूज इतने जोरों शोरों से चल रहा है, ठीक है, तो उस वजह से साइबर सिक्योरिटी एक मेन पॉइंट हो जाता है और एक इम्पोर्टेंट, ठीक है, इम्पोर्टेंट सब्जेक्ट हो जाता है कि साइबर सिक्योरिटी ये सबको पता होनी चाहिए, जबकि ये इन बातों से कभी सब मैच नहीं हुए या फिर ये बातें सबको नहीं पता हुए तो आप भी उसके शिकार हो सकते हो. किसके? हैकर्स के, मालवेयर्स के, आपका बॉटनेट से. ओके, तो इनसे कैसे सिक्योर आ जाए ये सिर्फ साइबर सिक्योरिटी में बोला जाएगा. तो इसी को बोलते हैं हम साइबर सिक्योरिटी. कितने भी नए अटैक आने दो, उस पर आने वाला सोल्यूशन साइबर सिक्योरिटी, ठीक है, जो कि एक अच्छे शब्द को रिप्रेजेंट करता है, ना कि बुरे, ना कि हैकर. और मैं कभी तो आपके हैकर बने को बोलूंगा, मैं एथिकल हैकिंग करो ऐसा मैं कहूँगा आपको, ठीक है. एथिकल हैकिंग से रिलेटेड मैं सब कुछ बताऊंगा. हैकर बनो ऐसा मैं नहीं बोलूंगा, ठीक है. बनाऊंगा तो सबको एथिकल हैकर बनाऊंगा. करो तो अच्छे के लिए करो. बुरे करने के बाद गलती होगा, दूसरों का भी और खुद का चला, ठीक आहे. आता स्क्रीन दिसतेच नाही ना. सायबर सिक्युरिटी. तर मग कळलं का मुलांनो? सायबर सिक्युरिटी, सायबरशी रिलेटेड जितकी पण आपण सिक्युरिटी घेणार, जितकी पण आपण प्रॅक्टिस करणार, हे तसंच आहे जसं आपण आपली स्वतःची काळजी घेतो. डॉक्टरांकडे पण आपण गेलो तर आपल्याला तो फक्त टिप्स देईल का? तो टिप्स सांगेल की असं करत जा, मग अशा गोष्टींपासून दूर राहशील, हात चांगल्या पद्धतीने धुत जा, म्हणजे तुला हे जर्म्स येणार नाही, तू तब्येत खराब होणार नाही. आणि हे जे काही नियम आहेत आपल्या शरीराला ह्या आजारापासून वाचवण्यासाठी, तर हे नियम आपण म्हणतो, काय म्हणतो याला? उपचार काय म्हणतो ना? नाही काय म्हणतो आपण त्याला? जे काही असेल मला आठवत नाही. तर आपण हे जे काही नियम पाळतो, डॉक्टरचे नियम जे काही पाळतो, हे आपल्या स्वतःसाठी पाळतो. आपल्याला अशा आजार नको व्हायला किंवा अशा गोष्टी नको व्हायला म्हणून आपण त्या गोष्टी पाळतो. तसंच कम्प्युटरचं पण आहे. कम्प्युटरला पण आजार होतो, त्याला पण आजारी करता येतं, त्याला पण खराब करता येतं, एक तर त्याच्यात डाटा चोरता येतो. तर ह्या गोष्टींपासून वाचवण्यासाठी आपण सिक्युरिटी घेतो आणि याच्यात ही सगळी गोष्ट घेतली जाते. आणि सायबर सिक्युरिटी एक शोध, एकच करिअर नाही सायबर सिक्युरिटी, एकच पॉईंट. याच्यामध्ये भरपूर टाईप्स आहेत, भरपूर टाईप्स आहे. कोणी पेंटेशन टेस्टिंग करीन, तो कोणी एवढेच येईल, कारण की कोणी कोणत्या एका गोष्टीची सिक्युरिटी चांगल्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. असं नाही की मग सायबर सिक्युरिटी फक्त कम्प्युटरची सिक्युरिटी घेत बसा, ते कम्प्युटरचीच घेत बसाल, नाही. याच्यामध्ये भरपूर टाईप्स येतात तुमचे. तुम्हाला असं वाटत असेल की सायबर सिक्युरिटी एकच आहे, नाही. सायबर सिक्युरिटीमध्ये भरपूर टाईप्स येतील तुम्हाला. कोणी फक्त वेबसाईट कोणत्या सर्व्हरला प्रोटेक्शन देण्यासाठी काम करेल, कोणी फक्त सोशल मीडियाचे अकाउंट वाचवण्यासाठी त्यांना प्रयत्न करेल, कोणी पेंटेशन टेस्टिंग करेल, कोणी फक्त व्हर्नबिलिटीज काढेल कम्प्युटरमध्ये, कोणी मोठा हॅकर एथिकल हॅकर असेल तो व्हर्नबिलिटीज काढेल मोठ्या सर्व्हरचे.
कोणी हॅकर असेल तर तो चेक करून टाकेल की काय कशी ऍक्टिव्हिटी झाली होती त्यामध्ये, कोणत्या सफिशियस ऍक्टिव्हिटी झाल्या होत्या आणि कुठून झाल्या होत्या, कसं झाल्या होत्या, ठीक आहे, वेगवेगळ्या गोष्टी. तर हे झाले सायबर सिक्युरिटी. ठीक आहे, तर सायबर सिक्युरिटी एक स्वतः एक करिअर नाही आहे, याच्यामध्ये भरपूर करिअर्स येतात आणि ते तुम्हाला पुढे माहिती होईल. ठीक आहे, तर मग सायबर सिक्युरिटी तुम्हाला समजलं असेल, मी एकदा हिंदीमध्ये वाचून सांगतो. डिजिटल दुनिया में साइबर सुरक्षा एक ढाल की तरह काम करती है जो हमारे डाटा और सिस्टम दुर्भावनापूर्ण हमलों से बचाते हैं. यह न केवल महत्वपूर्ण है बल्कि एक वैश्विक आवश्यकता भी है, क्योंकि साइबर अपराध से होने वाला नुकसान लगातार बढ़ रहा है. सायबर क्राईम्स इतके वाढत आहेत लगातार, याच्यावरती ना पर्याय दिसतो. माझ्या मते आता AI आला आणि ते लवकर सॉल्व्ह होईल. तुम्ही किती कंप्लेंट टाका, त्या कंप्लेंट फक्त मोजण्यासाठी ठेवतात तिथं, त्याच्यावर सोल्युशन देत नाही लवकर. कधी मोठं केस असेल ना, मोठी केस घेतात. जर का तुमचं अकाउंट हॅक झालेलं आहे आणि तुम्ही हे केलं ते केलं, तर तुम्ही फक्त तिथं आकडे वाढवतात की सायबर क्राईम्स किती झाले, ह्या जिल्ह्यामधून किती सायबर क्राईम्स झाले, हे आकडे दाखवण्यासाठी तुम्ही फक्त तिथं कंप्लेंट टाकता. अशा पद्धतीने कधी जर का तुमचे छोटे मोठे प्रॉब्लेम असेल तर, ठीक आहे, कारण की प्रत्येक एक व्यक्ती तो प्रत्येक क्राईम नाही सॉल्व्ह करू शकत, कारण की त्यांना म्हणजे दिवसातून नाही का 10,000 20,000 एका सिटीच्या 10,000 20,000 एवढी सायबर सिक्युरिटी, एवढ्या सायबर क्रिमिनल्स रिपोर्ट येतात, एवढा रिपोर्ट पडतात. ठीक आहे, म्हणून इथं सुरक्षित राहणं भरपूर महत्वाचं येतं, कारण की तुम्ही इंटरनेट सुरक्षित आहात आणि इंटरनेट सुरक्षित नाही. तुम्ही इंटरनेटवरती तुमचे फोटोज पाठवणार, तुमचे व्हिडिओज पाठवणार, तुम्ही चॅट करणार, तुमची महत्वाची डाटा तुम्ही सगळंच, तर इथं हे सिक्युअर नाही. ठीक आहे, म्हणून इथं सिक्युअर राहण्यासाठी आपल्याला काही टिप्स फॉलो करावं लागतात आणि ते महत्वाचंच आहे. जर का तुम्ही ते फॉलो केले नाही तर तुम्ही पण संक्रमित होऊ शकतात कोरोनासारखं. जे मास्क नाही घातलं गेला तो व्हायरस झाला तर, असं आपण म्हणत होतो त्या टायमाला, बरोबर की नाही. हां, चला पुढे. हॅकर्सचे टाईप्स असतात. हॅकर्स समजून घेऊ, सगळेजण हॅकर्सच मागे लागले सगळे. तर हॅकर्स काय आहे, तर हॅकर्सचे टाईप्स असतात. हे सगळ्यांना माहिती असेल, कोणत्या कोणत्या रील्समध्ये पाहिलं असेल तुम्ही, आणि कोणत्या कोणत्या रील्सवाला आला असेल मस्त ज्ञान द्यायला तुम्हाला आणि सांगून दिलं असेल, तुम्हाला माहिती असेल, एवढं तर नॉलेज असेल सगळ्यांना. हॅकर्स किती टाईपचे असतात, 3 टाईपचे असतात. आता याच्या अगोदर पण याच्या ऑलरेडी कलर पण आहे त्याच्यामध्ये भरपूर, आणि ते पण हॅकर काम करतात, पण इथं जास्त करून मोस्टली हे 3 असतात. हे 3 कोणकोणते, ब्लॅक, व्हाईट आणि ग्रे हॅकर. ब्लॅक हेट हॅकर तो हॅकर असतो जो फक्त चुकीच्या कामासाठी कम्प्युटरच्या त्या गोष्टी फॉलो करतो, चुकीच्या कामासाठी कम्प्युटरला हॅक करेल. ठीक आहे, त्याच्या कामासाठी किंवा दुसऱ्याचा, ठीक आहे, दुसऱ्यांना नुकसान पोहोचवणं, एक क्रिमिनलची सोच, मुद्दामून कोणत्याही पैशांसाठी करेल. ठीक आहे, पैशांसाठी कोणताही सिस्टम हॅक करेल किंवा मुद्दामून कोणताही सिस्टम हॅक करेल आणि चुकीचा वापर करेल. त्याच्याकडे असणाऱ्या नॉलेजचा तो काय करेल, चुकीचा वापर करेल. त्याला ब्लॅक हेट हॅकर म्हणतात. त्याला आहे नॉलेज, त्याला प्रत्येक नॉलेज आहे कम्प्युटरशी रिलेटेड, पण ते नॉलेजचा तो चांगला उपयोग न करता तो चुकीचा वापर करतो. चुकीचा म्हणजे पूर्ण चुकीचा. कोणाकडनं पैसे गेले आणि त्यांनी सांगितलं की हे हॅक करायचं, तर ते हॅक करण्याच्या मागे लागेल पैशांसाठी, किंवा त्याचा काही उद्देश नसू शकतो, त्याला हॅक करायचा तर तो हॅकिंग करायचं, तर याला ब्लॅक हेट हॅकर म्हणतात. जो चुकीच्या कामासाठी हे सगळं हॅक करतो त्याचा ब्लॅक हेट हॅकर म्हणतात. मीन्स तुमच्या कम्प्युटरमधला डाटा असेल तो चोरी करण्याच्या दृष्टिकोनाने ते जेवढे काही मालवेअर असतील, जेवढे काही टिप्स असतील, तो सगळा फॉलो करेल तिथं, आणि कोणत्याही पद्धतीने तुम्हाला तुमच्या पीसीला हॅक करेल. याला ब्लॅक हेट हॅकर म्हणतात. मग कळलं? आई शपथ, अभी क्या होगा? बैंक का मोबाइल लेना 90%. फाइव जी है मेरा. मुलांना व्हॉइस येते का तुम्हाला? व्हॉइस येते का? अटकत नाही वाटतं मला मेसेज आलेला आहे. ठीक आहे, आणि 90% मेसेज आलेला आहे. 5G माझा, पण काल रिचार्ज संपलेला आहे आणि काल एक रिचार्ज मारलेला आहे मी. तो काल म्हणजे 2 दिवस झाले, कालचा चालतोय, आज संध्याकाळपर्यंत चालतो. म्हटलं घेऊन घेऊ मीटिंग आज यावरतीच. जस्ट आता 90चा मेसेज आला म्हणून मी एकदा चेक केला. ठीक आहे, इमर्जन्सी काही कमेंट उडून जातात ना. आता ब्लॅक हेट हॅकर कळलं मग तुम्हाला. ब्लॅक हेट हॅकर काय असतं, जो चुकीचा वापर करतो, जो चुकीच्या गोष्टीसाठी तुमच्या सिस्टमला हॅक करेल आणि चुकीचा गैरवापर करेल, त्याचा उद्देश होतो. ये दुर्भावनापूर्ण इरादे वाले हॅकर्स होते हैं, मतलब एक चुकीचा वाईट विचार घेऊनच तो आपल्या सिस्टमला हॅक करतो. ठीक आहे,
जो अवैध रूप से सिस्टम में घुसपैठ करते हैं, जो जो न विचारता, ठीक आहे, अनऑथराइज करे, तुमच्या सिस्टमची परवानगी न घेता तुमच्या सिस्टमला हॅक करेल, म्हणजे तुमची परवानगी नव्हती की मला हॅक करू तरी तो बिना परवानगीचं तुमच्या सिस्टमला हॅक करेल, तुमच्या सिस्टमला नुकसान पोहोचेल, याला ब्लॅक हॅकर जसं की मी सांगितलं. और डेटा चोरी या क्षती पोहोचता है, ठीक आहे, एवढं तर कळलं असेल. व्हाईट हॅकर असतो, याच्याकडे सगळं नॉलेज असतं त्या रिलेटेड, हॅकिंग रिलेटेड, आणि याला पूर्ण माहिती असते, पण हा त्या गोष्टींचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करतो. ब्लॅक हॅकर पासून वाचवण्यापासून काम करेल, ठीक आहे. व्हाइट हैकर कौन सो, जैसे कि नैतिक हैकर्स के रूप में भी जाने जाते हैं। ये सुरक्षा कमजोरियों की पहचान करते हैं और उन्हें ठीक करने में मदद करते हैं, जिससे सिस्टम सुरक्षित रहते हैं. ते हॅकर्स असतात जे नैतिक म्हणजे चांगला विचार घेऊन ते सिस्टमला हे करतात, म्हणजे एखाद्या सिस्टमला असेल हाय झालेला त्याला वाचवण्याच्या, त्याला त्याची कमजोरी पाहून सांगतील की बाबा बघ अशा पद्धतीने ही चुकी तुझी आहे सिस्टममध्ये. होते का मॅम काय करत होता, माझा मोबाईल मागितला सर. हाँ मेरा ऑप्शन ही नहीं मिल रहा है, मैम मोबाइल रियलमी रेडमी तो 2 मिनिट मुलांनो. हां तो वॉइस होते आता सगळ्यांना, आता मला वाटतं क्लिअर येत असेल. आता कनेक्ट झालेलं आहे मी. हा तो ब्लॅक हेट हॅकर काय असतो, व्हाईट हेट हॅकर चांगल्या गोष्टींसाठी तुमच्या कम्प्युटरची ऑथोराइज ॲक्सेस घेईल, तुम्हाला विचारेल की मी तुमच्या सिस्टमला सध्यासाठी हे करत आहे, मी अशा गोष्टी करत आहे, तर मला तुमची परमिशन हवी. तुमची परमिशन घेऊन सगळं करेल. मीन्स समजा तुमचा एखादा सिस्टम हॅक झालाय, तर तुम्हाला सिस्टमला परत त्या गोष्टीवरती आणण्यासाठी तो सिस्टम त्याच्याच कम्प्युटरला उतरेल, कारण त्याचं सिस्टम त्या पद्धतीने तयार केलेलं असतं. समजा तो म्हणेल माझा तुमचं सिस्टम मला सध्यासाठी लॉग इन करायचं, मी चेक करू शकतो का, मग तो त्याच्या सिस्टममध्ये चेक करेल, म्हणजे विचारून करेल सगळं. हा व्हाईट हॅकर असतो जो ब्लॅक हॅकर पासून आपल्याला सुरक्षित ठेवतो आणि व्हायरस पासून ह्या गोष्टींपासून आपल्या सिस्टमला सुरक्षित ठेवण्याचं काम येत असतं. व्हाईट हॅकर याचं एक्झाम्पल आहे तुमचं आपले जे पोलीस असतील, सायबर सेल, ठीक आहे, हा ते कंट्रोल रूम आपण म्हणतो त्यांना, तिकडचं सायबर सेल पोलिसांचं, तर ते एक व्हाईट हॅकर आहे, ठीक आहे. कळते मग सगळ्यांना, तुम्ही सगळ्या लोकांच्यावरती जाते काहीच नाही बरं का, इथं लवकर स्पीक केलं पाहिजे मी. तर मग व्हाईट हॅकर एक चांगला हॅकर असतो, एथिकल हॅकर याला असं म्हणतात आपण. हा ब्लॅक हॅकर असतो, ठीक आहे, जो चुकीच्या गोष्टींसाठी काम करतो. हा एक चांगल्या गोष्टीसाठी हॅकर असतो, त्याला सगळं माहिती असतं, ठीक आहे. आणि हा एक सिस्टमला सिक्युअर करण्यासाठी काम, जसं एखादी मोठी कंपनी असेल तर एखाद्या मोठी कंपनीने एखाद्या हॅकरला हायर केलं, तर तो हॅकर काय करेल, एथिकल हॅकर, तो फक्त त्या सिस्टममध्ये त्यांची मदत करण्याचा, त्यांच्या सिस्टमला जर कोणती हानी पोहोचत असेल, कोणत्या हॅकर असेल, तो तिथून वाचेल. तो जो झाला व्हाईट हॅकर. काय करतो मग तो चांगल्या गोष्टींसाठी काम करतो. एखादा व्हाईट हॅकर असेल तर तो कोणता सिस्टम हॅक करण्याऐवजी एखाद्या सिस्टममध्ये चुकी पाठ सांगेल, एखादा मोठी कंपनी असेल ती चुकी सांगायला त्यांना पाठवून देईल की बघा तुमच्या सिस्टममध्ये ही चुकी आहे. शक्यतो कोणी ब्लॅक हॅकर माझ्यासारखा नॉलेज येतो पण त्याच्याकडे पूर्ण ब्लॅक विचार असतील, चुकीचे विचार असतील, तर तो अशा पद्धतीने सिस्टम हॅक करू शकतो. तर तुम्ही या सिस्टमला सुधारवा, म्हणजे चांगल्या गोष्टी सांगेल, म्हणजे त्याची सुरक्षा घेणं त्याचं काम असतं, ठीक आहे. मग व्हाईट हेट हॅकरचं, ठीक आहे, कळतंय सगळ्यांना. मग व्हाईट हेट हॅकर एथिकल हॅकर म्हणून ओळखलं जातं. ग्रे हॅकर हे दोन्हीचे कॉमन असतात, ना ब्लॅक राहतो ना व्हाईट राहतो, त्याचं मन पटेल तसा राहतो. त्याला म्हणजे कसं मी तुम्हाला सांगतो, त्याचं मन आवडलं की कोणी नाव घेतं त्याचं करून टाकेल, जेवढं नॉलेज आहे तेवढं त्याचं लावून कसं हॅक करायचं असतं त्याकडे कॉमनली नॉलेज सगळं. पण त्याच्या मनामध्ये जर कधी त्याचा मित्र असेल तर त्याच्या मित्राचं चांगल्या पद्धतीने त्याच्या मित्राला कधी हॅक झालं सिस्टम, तो त्याच्या मित्राचा सिस्टम सॉल्व्ह करू दे, जर त्याचं कोणी नाव घेतं समजा. ओके बेटा, डायरेक्ट माईक ऑन करून तुम्ही सांगितलं तुला बोलायला, कमेंटला टाक ना, बाकीच्या नाही तर प्रॉब्लेम नाही. वॉइस कसा ब्रेक होत आहे, आता होते वॉइस ब्रेक.
मग सिम्पली क्लिअर आहे, व्हॉइस नाही येते. हा भेटेल ना बेटा, ठीक आहे. पुन्हा PDF भेटून जाईल तुम्हाला. याच्यावर आधी मी एक PDF दाखवून देतो, आधी ऑलरेडी टाइम कमी असतो ना आपल्याकडे. आपण सायबर सिक्युरिटीचा सिलेबस कसा असेल ते बघून घ्या. मी PDF पाठवून देईन तुम्हाला. आपण सायबर सिक्युरिटीमध्ये काय काय शिकणार आहोत. आपण सायबर सिक्युरिटीचे फंडामेंटल शिकू, ज्याच्यामध्ये आपण बघा सायबर सिक्युरिटी हा असं काय, सायबर सुरक्षा काय आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण बघू सायबर हल्ले, ठीक आहे. सायबर हल्ले कोणते असतात, मालवेअर, फिशिंग, रॅन्समवेअर, DDoS, मॅन द मिडल अटॅक, हे बघू आपण की नेमका आहे काय आणि कसे काम करतात, ठीक आहे. संगणकीय सुरक्षा तत्त्वे. कम्प्युटर सायबर सिक्युरिटीचा उद्देश काय आहे. सायबर सिक्युरिटी कोणत्या 3 गोष्टीवरती काम करतं. CI ट्राईड काय आहे, आपण या गोष्टीवरती चर्चा करू. त्यानंतर आहे तुमचं नेटवर्क सुरक्षा, त्यातील धोके. जर का आपण इंटरनेटला कनेक्टेड आहोत सगळेजण, तर इंटरनेटवरती असल्यावरती आपण कोणत्या गोष्टींची सिक्युअर राहायला पाहिजे, ह्या गोष्टी इथं आपल्याला शिकवलेल्या आहेत नेटवर्किंग सुरक्षामध्ये. नंतर येतं तुमचं हॅकिंगचे टाइप्स, जे मी तुम्हाला आता सांगतोय, आणि संकेतशब्द व्यवस्थापन आणि सुरक्षित संस्थेचे मूलभूत. एक संकेत शब्द म्हणजे एक साईन असतात, साईन चिन्ह जे सायबर सिक्युरिटीमध्ये यूज होतात, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ते दाखवलं जाईल. हे पूर्ण पहिलं बेसिक आहे तुमचं, त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक फंडामेंटल शिकवलं जाईल. जसं मी शिकवेल तसं तुम्हाला क्वेश्चन पण आणून देईल. जे टॉपिक झाले, जे पेपरमध्ये येतील तुम्हाला क्वेश्चन, ते क्वेश्चन रिलेटेड मी तुम्हाला लगेच क्वेश्चन विचारेल, तुम्ही लगेच त्याचा आन्सर फॉलो करायचा. समजलं सगळ्यांना, ठीक आहे. तर मग सायबर सिक्युरिटीचा फंडामेंटल आपण अशा पद्धतीने, जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर मी टाकून देईन तुम्हाला. मी आतापासून एकदा सगळी PDFs आणि माझ्याकडनं ज्या राहतील त्या तुम्हाला टेलिग्रामवरती येतील. कारण की माझ्याकडे आता सध्या टेलिग्रामचा ॲक्सेस आहे माझ्या, आणि मी तिथं सगळं शेअर करू शकतो चांगल्या पद्धतीने लवकर. कारण की मी सांगितल्यावरती लवकर जाते का नाही, ठीक आहे. मी सांगते तुम्हाला, मी सेंड करेल आणि ते सेंड लवकर नव्हते. जर का टेलिग्राम माझ्या हातात आहे तर मी टेलिग्रामवरती लवकर टाकून स्वरूपा येवलेला व्हॉइस येत नाहीये मला. आता बाकीच्यांनी रिप्लाय द्यायचा, प्रिया तळेने रिप्लाय द्यायचा आहे, अनुष्ठाने रिप्लाय द्यायचा आहे, भक्ती लावण्याने रिप्लाय द्यायचा की या व्हॉइस येत आहे की नाही, चेतनने द्यायचा आहे, रोहितने द्यायचा आहे, अजून कोण कोण आहे, येतोय ना व्हॉइस. मीटिंग खराब करायची का ना बेटा, तुझ्या काही इंटरनेट प्रॉब्लेम असेल मग, कारण खरंच व्हॉइस क्लिअर येत आहे ना. बाबा ते गेले आवाज करतो तुझा आवाज घेऊन व्हॉइस क्लिअर नाही येते, चेतनचा सांगतोय. आता हॅलो, आता येतोय व्हॉइस सगळ्यांना. व्हॉइस येतोय का क्लिअरली. ब्लॅक, हां ती PDF मी तुम्हाला नाही का टेलिग्रामला टाकून देतो मग पटकशी, ठीक आहे. तुम्ही तिथून तिला डाउनलोड करून घ्यायची. नंतर हे पूर्ण टॉपिक आहे आपल्या याच्यात, सायबर सिक्युरिटी, ठीक आहे. फंडामेंटल झालं सायबर सिक्युरिटी, कंट्रोल सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन, सायबर सिक्युरिटी प्रॅक्टिस, आणि नंतर येईल मग तुमचं कमांड्स ज्या आपल्याला फॉलो करायचं आहे. नेटवर्किंग कमांड्स आपल्याला लिनक्स मधल्या कमांड आहे, विंडोजच्या कमांड आहेत, नेटवर्किंगच्या कमांड आहेत, जे आपण मी तुम्हाला दाखवेल चालू करू. मी परत फोन करून दाखवेल तुम्हाला. तुम्हाला व्हॉइस येते ना, व्हॉइस येते पूर्ण क्लिअर व्हॉइस येते. आता काही व्हायचं नाही, नोटिफिकेशन बंद करून देतो.
आईला ऐकतच नाही बाबा, हे मी म्हणूनच करत नाही राहत. चल जा बोल ना भाई, बोलूया तुम्हाला जबरदस्तीचा मार करायचं स्नॅपचॅट. हा व्हॉइस ते माझं सांगताय ना बरोबर सर. मी PDF सगळ्यांना PDF टाकून देतो. सान्वी पवारला ना नुसतं मजाच घ्यायची आज, बेटा प्लीज असं नको करू. नवीन नवीन म्हणजे ठीक आहे. चला कुठं होतो आपण? हां, तर मग बघा जास्त कॉन्सेप्ट नाही आहे. हे पहिला येतो सायबर सिक्युरिटी फंडामेंटल, सायबर सिक्युरिटी कंट्रोल सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन, सायबर सिक्युरिटी प्रॅक्टिस, रिअल स्टडी रिॲलिटीमध्ये कसे सायबर अटॅक झालेले आहेत ते दाखवलेले त्याच्यामध्ये, आणि केस स्टडी कोणकोणते केस आहेत, कोणकोणते अपराध केल्यावरती काय काय होतं ह्या गोष्टी त्याच्यात, आणि नंतर कमांड दिलेले. ह्या सगळ्या गोष्टी आहेत सायबर सिक्युरिटीमध्ये. ओके, ज्याच्यात मी तुम्हाला तुमच्या मोबाईलची सिक्युरिटी सुद्धा सांगेन मध्ये मध्ये कशी घ्यायची म्हणून. मग ग्रे हैकर कसा असतो? यह हैकर बिना अनुमति के घुसपैठ करते हैं लेकिन डाटा लीक नहीं करते. ये अक्सर कमजोरियों का खुलासा सार्वजनिक रूप से करते हैं. कमजोरियों का खुलासा सार्वजनिक रूप से करते हैं मीन्स हा एखाद्या सिस्टमला हॅक करेल, ठीक आहे, आणि त्या सिस्टमला हॅक केल्यानंतर त्याची कमजोरी काढेल. कमजोरीचा त्याला भेटली की त्याला कळलं की हा ही त्याची वर्नबिलिटीज आहे बा, एखाद्या पीसीची ही कमजोरी आहे, आणि ह्या कमजोरीचा फायदा घेऊन तो जाऊ शकतो आतमध्ये. तो त्याच्या मजेसाठी त्याला आवडतं म्हणून तो करून घेईल. तसं त्याला काही घाबरत नाही त्या गोष्टीला, तो हॅक पण करून टाकेल. ठीक आहे, तो हॅक करून टाकेल त्याला, आणि त्याच्या मजेसाठी तो दाखवेल बाबा मी हॅक केले वगैरे वगैरे. याला ग्रे हेड हॅकर असं म्हणतात, जो स्वतःच्या, ठीक आहे, म्हणून तो कॉमन येतो. तो ब्लॅक पण नाही येत आणि व्हाईट पण नाही येत. ना पूर्ण चांगले कामं करतो ना वाईट कामं करतो. चांगले पण नाही करत आणि वाईट पण नाही करत, दोन्ही कॉमन मध्ये करतो. केव्हा वाटलं तेव्हा काही पण करतो. त्याला वाटलं तर हॅक करेल, त्याला वाटलं तर वाचवेल पण. ठीक आहे, मग याला ग्रे हेड हॅकर असं म्हणतात. आणि हे 3 टाईपचे हॅकर असतात. ओके, हे मालवेअर असतात. पुढे आपल्याला जसं सांगितलं मालवेअर. तर मालवेअर काय आहे तुम्हाला, मला वाटतं की तुम्हाला समज असेल, क्लिअर झालं की इथपर्यंत. सायबर सिक्युरिटी काय लिहिलं असेल तुम्ही, सायबर सिक्युरिटी रिलेटेड सगळे सिक्युरिटी हॅकर्स 3 प्रकारचे, ब्लॅक व्हाईट आणि ग्रे. ओके, नंतर मी मालवेअर सांगणार आहे, आणि हे तुमचे टाईप्स काय माहिती, काय मुलांना माहिती असेल त्या मुलांना नाही, पण हे टाईप्स बघा. हे टाईप्स सांगेन मी तुम्हाला. हे मागचे टॉपिक क्लिअर झाले की नाही गणेश? ठीक आहे. मालवेअर काय आहे? मालवेअर एक असं मलिशियस सॉफ्टवेअर आहे जो तुमच्या सिस्टम मध्ये घुसपैठ करून तुमची सिस्टमचा डाटा चोरी करेल, तुमच्या फायली अपडेट करून टाकेल. मालवेअर सुद्धा एक मालवेअर नाही आहे, मालवेअर एक शब्द आहे ज्याच्यामध्ये भरपूर टाईप्स असे सगळे सॉफ्टवेअर येतील. ते सगळे जे तुमच्या कम्प्युटरला हानी पोहोचवतील, डाटा चोरी करतील, जासूसी करतील, तुमच्या कम्प्युटरवरची कीबोर्डच्या कीज तुमच्या दुसऱ्याला पाठवतील, जासूसी करतील. ठीक आहे, तुमच्या कम्प्युटरला हॅक करून टाकतील. ठीक आहे, पूर्ण खराब करून टाकेल. याला मालवेअर आपण म्हणतात. सफिशियस सॉफ्टवेअर, मलिशियस सॉफ्टवेअर म्हणतो आपण. जेवढे पण मलिशियस सॉफ्टवेअर असतात ना ते ह्या मालवेअर मध्ये येतात. म्हणजेच आपण कसं म्हणतो, आपण जनरली असं बोलतो की अरे व्हायरस घुसला असेल त्यामध्ये. व्हायरस नाही, मालवेअर घुसतो. व्हायरस ते टाईप्स आहेत. ठीक आहे, व्हायरस ते एकच टाईप्स आहे. मालवेअर मध्ये ते सगळे टाईप्स येतात. जे पण कोणताही व्हायरस असतात ना, कोणत्याही टाईपचं कोणतेही मलिशियस सॉफ्टवेअर असतात त्याला मालवेअर असं म्हटलं जातं. जर का तो कम्प्युटरला तुमच्या हानी पोहोचवतोय किंवा तो चुकीच्या इराद्याने तुमच्या सिस्टम मध्ये घुसतोय किंवा त्याचा काही त्याला बनवलं तसं आहे, ठीक आहे, तुमच्या सिस्टमचा डाटा चोरी करेल किंवा तुमच्या सिस्टमला हँग करेल, तुमच्या सिस्टमचा लोड वाढवायचं काम करेल, याला आपण काय म्हणणार? मलिशियस सॉफ्टवेअर, मालवेअर. मालवेअर इज अ मलिशियस सॉफ्टवेअर. ओके, मग मालवेअर काय आहे? मलिशियस सॉफ्टवेअर आहे. मलिशियस सॉफ्टवेअरचा सेट आहे ज्याच्यामध्ये, आणि मग मालवेअर मध्ये काही टाईप्स येतात जसं की आता तुम्हाला सांगणारच मी. मालवेअर मध्ये कोणते व्हायरस, वॉर्म्स, ट्रॉजन हॉर्स आणि स्पायडर हे मोस्टली जास्त करून आहेत. याच्या अगोदर पण आहेत, याच्या आधीचे पण आहेत भरपूर, हे कमी दिलेले आहेत, पण मोस्टली मी याच्यामध्ये कॅटेगराईज त्यांना करू शकता. ठीक आहे, मग तुम्हाला दाखवतो मी मालवेअर. कळलं? मग मालवेअर लिहून घेतलं तुम्ही, किती लिहितोय तुम्ही पण लिहा. ठीक आहे, मी वाट बघतोय तुमची लिहिण्याची, लिहून घ्या पटापट. ओके, मालवेअर मलिशियस सॉफ्टवेअर.
मग मालवेअर मध्ये पहिला टाईप येतो व्हायरस. पहिला काय तो व्हायरस येतो. व्हायरस एक असा सॉफ्टवेअर आहे, असं मलिशियस सॉफ्टवेअर आहे जे तुमच्या सिस्टमच्या फाईल येतो, आतमध्ये बसतो तुमच्या सिस्टम मध्ये, आणि सिस्टम मध्ये बसल्यावरती एक तो स्वतःला कॉपी करून 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 सिस्टमचा लोड वाढवून टाकेल, आणि लोड वाढवल्यानंतर तुमच्या ज्या महत्वाच्या फाईल असतील त्यांना करप्टेड करून टाकेल, डिलीट करून टाकेल, खराब करून टाकेल. तुमच्या महत्वाच्या फाईल त्यांना खराब करण्याच्या मागे लागेल. हा व्हायरस असतो. हा सिस्टम मध्ये डायरेक्ट इंटर नाही करत, म्हणजे तुम्ही इंटरनेटला कनेक्ट आहे आणि इंटरनेट तुम्ही कोणती फाईल डाउनलोड केली त्याच्यामध्ये नाही का, हा व्हायरसच असतो. हा अटॅच होऊन येतो. ठीक आहे. हा व्हायरस एक प्रकारचा काय काम करतो, तुमचं एवढंच काम असतं येतं. हा स्वतः एक फाईल असते ही, ठीक आहे, एक फाईल जेव्हा कोणत्याही फाईल मध्ये अटॅच होऊन येतो तो, आणि सिस्टम मध्ये एकदा गेला तर सिस्टम मध्ये गेल्यावरती स्वतःला काय करेल, रिप्लिकेट करून टाकेल, स्वतःची काय करेल, कॉपीज तयार करून टाकेल, आणि कॉपीज तयार केल्यावरती सिस्टमचा लोड वाढेल, आणि आपल्या ज्या महत्वाच्या फाईल असतील त्या करप्टेड करून टाकेल, डिलीट करून टाकेल. हे त्याचा उद्देश असतो. ठीक आहे. हा चुकीने पण येऊ शकतो, असं नाही की याला डायरेक्ट जबरदस्ती टाकलेला आहे, कोणी हॅकरने टाकलेला असं नाही आहे. हा चुकीने पण तुमच्या त्याच्यामध्ये येतो, आणि हा स्वतःहून क्रिएट करून जातो. व्हायरस एक अशी पद्धत आहे, ठीक आहे. तर हा जसं की तुम्ही पेनड्राईव्ह मध्ये कॉम्प्युटर मधून फिल्म एखादी मूवी उतरवली, आणि ती पेनड्राईव्हची मूवी तुम्ही कोणाच्या मोबाईल मध्ये टाकली, किंवा कोणत्या मोबाईल मध्ये किंवा कोणत्या दुसऱ्या कम्प्युटर मध्ये टाकली, तर समजा ज्या कम्प्युटर मधून तुम्ही ती मूवी घेतली होती त्या कम्प्युटर मध्ये काही व्हायरस असेल किंवा जे काही आजार असतील, त्या आजार त्या दुसऱ्या कम्प्युटरला पण होतील. समजते तुम्हाला? हे व्हायरस असतं. काही नाही, मग तिथला व्हायरस इथं जाईल, तो कशा गेला, पेन ड्राईव्ह गेला, अटॅच होऊन गेला, कोणत्या कोणत्या फाईलला चिटकून असतो. आता जर का मूवी डाउनलोड केली तर मूवीला चिटकून होता व्हायरस. ठीक आहे. मग मूवीला चिटकून जाईल, आणि त्या मूवी सोबत ऍड असतो, तो काय करेल, सिस्टम मध्ये जाईल, आणि काही तेच काम असतं त्याचं, रिप्लिकेट होईल, सिस्टमचा लोड वाढेल, आणि दुसऱ्या फाईल करप्टेड करून घेईल. हा व्हायरस असतो. मग हा कधीच एकटा येत नाही, डायरेक्ट इंडिपेंडेंट नाही येत. हा कोणाच्या तरी सोबत येतो, डायरेक्ट इंडिपेंडेंटली अप्लाय करतो, म्हणजे असा लपून येतो. म्हणजे समजा एखादी मूवी आणतो ना आपण, फायरवॉलने प्रोटेक्ट होतात ना. हो होतं बेटा, बट मी सांगतो, फायरवॉलने प्रोटेक्ट होतं, पण एखादी फाईल जर का तू स्वतःहून आणते आणि फायरवॉल सुद्धा कधी अक्षम राहून जातं ना, त्या टायमाला ही घुसपेट होते व्हायरसची. आणि काही नाही, आपल्या सिस्टमला आता फायरवॉल प्रोटेक्शन करतं, पण व्हायरस आता पण आहे. असं नाही की ते प्रोटेक्शन पूर्ण बाहेर. काय असतं माहिती का, तुम्ही पीडीएफ करतात, पीडीएफ तुमची मूवीची पीडीएफ असेल त्याच्यामध्ये तो असतो, आणि जसं तुम्ही त्याला कॉपी पेस्ट करताय ऍप मधून, तिथं काय नाही गेला, तो इंटर झाला. आणि जसं तो इंटर झाला तर तो त्याचे जे काही काम आहे तो कंटिन्यू करेल. तर तो कधीच असा इंडिपेंडेंट नाही आहे. एखादी पेन ड्राईव्ह मध्ये एखादी मूवी तुम्ही टाकली तर त्याचा स्वतः अटॅच होऊन येतो, आणि त्याला मालवेअर आपण असं, सॉरी, व्हायरस आपण असं म्हणतो. व्हायरस म्हटलं तर तुम्हाला व्हायरस काय आहे, एक आपण आपले जसे आजार आहेत प्रत्येकाचा, ठीक आहे, कळते सगळ्यांना तुम्हाला, समजलं असेल तुम्हाला काय म्हणतोय मी. जसं की आपला आजार एक कोरोना व्हायरस जसा पसरत होता त्या पद्धतीचा. ओके. समजा एखाद्या व्यक्तीचा ब्लड कधी दुसऱ्या व्यक्तीला देऊन दिला, तर ह्या व्यक्तीमध्ये जेवढे काही आजार होते ह्या दुसऱ्या व्यक्तीला पण होऊन जाते. बरोबर की नाही? का, तर व्हायरस कशाच होते, ब्लड मध्ये समजा एक प्रकारे, तर मग तसंच आहे व्हायरस. तर कसा येतो, मग अटॅच होऊन येतो. म्हणून व्हायरस एक टाईप असतो, हा रिमोट अटॅक करत नाही, आणि हा मुद्दामून पण टाकलेल्या जाते, कधी कधी टाकले जातात, बनवले जातात, पण हे कधी कधी स्वतःहूनच क्रिएट होऊन जातात. जसं की तुमच्या सिस्टम मध्ये तो काही सॉफ्टवेअर असेल, कोणताही सॉफ्टवेअर, तर तो सॉफ्टवेअर जर का दुसऱ्या सिस्टम मध्ये गेला तर तो दुसऱ्या सिस्टमला तो मॅच करत नाही, किंवा दुसऱ्या सिस्टम साठी तो एक व्हायरस सारखं होऊन जातो, आणि तो व्हायरस बनून जातो तिथं समजा, आणि तिथं व्हायरस साठी ऍक्टिव्हिटी होते. मग कळते सगळ्यांना, हा स्वतःहून बनवला नसतो, कधी कधी स्वतःहून पण क्रिएट होतो. असं नाही केला अशा उद्देशाने टाकलेला असं की याला हॅक करायचं तेव्हा म्हणून, फक्त एक सॉफ्टवेअरच होतो, स्वतःहून क्रिएट होतो, आणि आपल्या फाईलला अपडेट करतो. सेकंड आहे तुमचं, आपल्याला समजत नाही, फक्त आपल्या याला वाटत नाही, याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला रेग्युलर स्कॅन करावं लागेल प्रत्येक सॉफ्टवेअर. आपण ते पोस्ट करतो ना, क्लीनअप करतो, तर मग तेच क्लीनअप करायचं, प्रत्येक फाईल सांगायचं, स्कॅन करायची, स्कॅन असते, ऍप्लिकेशन असतं आपल्याकडे. कोणतं स्कॅनर वापरायचं, थर्ड पार्टीने ऍप वापरायचं. तुम्ही तुमच्या मोबाईलला दिलेलं आय मॅनेजर यूज करायचं.
मोबाईलला सिस्टमने दिलेलं असतं. तुम्ही जर का थर्ड पार्टी ऍप्लिकेशन मागवता तर तो स्वतः एक व्हायरस आहे, लक्षात घ्या. ते काय सांगतात आम्ही व्हायरस हटवतोय, व्हायरस हटवत नाही, तो स्वतः फक्त ज्या सूचित करत असते तुमच्या सिस्टमची, जर का थर्ड पार्टी असेल काही गॅरंटी नाही. म्हणून विश्वासू ऍप्लिकेशन डाउनलोड करा झालं किंवा मग आपल्या सिस्टमला जे ऍप्लिकेशन दिलेले आहे मोबाईलला ते यूज करा, त्याच्यामध्ये काही एवढं रिस्क नसतो, ठीक आहे. कारण की बघा तुम्हाला सांगतो, एखादं सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करणार क्लीनअपचं आणि तो स्वतः आपल्याला इतक्या ऍड दाखवतो, बापरे बापरे बाप. आणि त्या ऍडवरती क्लिक करून आपण पुढे ब्राउझरला जातो आणि कोणती एक पीडीएफ उचलून घेऊन येतो, डाउनलोड होऊन जाते जबरदस्ती. काय एकच होतं इथे. म्हणून चांगले ऍप्लिकेशन यूज करावे, ठीक आहे. आय मॅनेजर छान आहे, ठीक आहे. मग बायस कळलं तुम्हाला, अटॅक इट सेल्फ, अटॅच होऊ नये कोणत्याही सिस्टम मध्ये, ठीक आहे. डायरेक्ट अटॅक करणार नाही, ओके. वॉर्म्स काय आहे, हा रिमोटली अटॅक करतो. रिमोटली अटॅक मीन्स जेव्हा तुम्ही इंटरनेटला कनेक्ट असतात तेव्हा हा तुमच्या सिस्टमला मध्ये इंटर करतो आणि तुमच्या सिस्टमला हानी पोहोचवतो, ठीक आहे. काय आहे वॉर्म्स. वॉर्म काय आहे, एखादं तुम्ही इंटरनेटला कनेक्ट झाले, तुम्ही एखादी मूवी डाउनलोड केली किंवा एखादा गेम डाउनलोड केला, तर त्या गेम सोबत येईल आतमध्ये आल्यावरती जी ऍक्टिव्हिटी नाही करायची ती ऍक्टिव्हिटी करून टाकायला. समजा गेम त्याला लोड वाढवायचा फक्त सिस्टमला, तो काय करेल स्वतःहून नाही का झालं असेल तुमच्यासोबत एखादं ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यावर किंवा एखादं पीडीएफ वगैरे डाउनलोड केल्यावरती काय होतं की ऑटोमॅटिक आपल्याला डाउनलोड नाही करायचं ऍप्लिकेशन तरी मुद्दाम डायरेक्ट ऑटोमॅटिक सगळे ऍप्लिकेशन डाउनलोड होतात. आपल्याला करायचं नसतात तरी मुद्दाम आपल्याला समजत नाही, जसं नेट ऑन केलं तसं डायरेक्ट फटाफट दुसऱ्या ऍप डाउनलोड जातात. हे झालं तुमचं वॉर्म. हा वॉर्मचे प्रकार असतात. वॉर्म काय करतो, आपल्या सिस्टमचा लोड वाढवून टाकतो आणि सिस्टमचा लोड वाढवून टाकेल, आपल्याला जे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून टाकेल आणि सिस्टमला लोड केल्यानंतर त्याचं कामच असं की हँग करायचं मग पीसीला, ठीक आहे. वॉर्म असा असतो रिमोटली अटॅक करतो जेव्हा तुम्ही इंटरनेटला कनेक्ट असतात, इंटरनेटवरून कोणती फाईल डाउनलोड करणार तुम्ही तर त्याला अटॅच होऊन येतो हा, ठीक आहे. वॉर्म किंवा इंडिपेंडेंटली पण येईल, अटॅचच नाही की तो अटॅच होणार नाही, इंडिपेंडेंटली पण असतो. तुम्हाला काय सांगितलं माहिती का की बुवा ही पीपलसीची पीडीएफ घेऊ इंटरनेटला, तुम्ही ब्राउझरला सर्च करा आणि तुम्ही पीपलसीची बुक म्हणून तिला डाउनलोड करणार आणि काही नाही ती पीपलसीची पीडीएफ नसणार, त्याच्यामध्ये पूर्ण प्रोग्राम असेल तुमचा वॉर्मचा, त्याला पूर्ण असं प्रोग्राम केला असेल की तुमच्या सिस्टम मध्ये तो गेला आणि जसं की झाला की त्याचं नाव एकच आहे, त्याचं प्ले स्टोरला जाऊन सगळे ऍप्लिकेशन डाउनलोड करून द्यायचे लोड वाढवण्यासाठी, ठीक आहे. जे काही त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी केली असते प्रोग्रामची ती सगळी ऍक्टिव्हिटी जाऊन तिथं परफॉर्म करेल, त्याला वॉर्म म्हणतात. मग वॉर्म मध्ये भरपूर टाईप्स ते सगळे टाईप्स जे रिमोटली अटॅक करतात आणि काही अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी असते. फक्त वॉर्म नाहीये, भरपूर नाव आहे बरं का, तुम्हाला भरपूर पुढे दिसतील असा व्हायरस नसतो, तुम्ही असं सांगायचं नाही की सर एसी बोला नाही, तो तुम्ही टाईप्स ओळखायचा त्याच्यात की कसं येत असेल, तो टॉर्जनस मध्ये येतोय वॉर्म मध्ये येतोय, ठीक आहे. वॉर्म कलर तुम्हाला ते वाचून आपण ये खुद की कॉपी बनाते हैं और नेटवर्क में तेजी से फैलते हैं, जैसे WannaCry रैंसमवेयर ने 2017 में दुनिया भर में तबाही मचाई दी थी. WannaCry रैंसम वॉर्म होता जो त्याने 2017 मध्ये पूर्ण दुनियामध्ये याची तबाही माचवली होती, ठीक आहे. वॉर्म का एक नेटवर्कवरती येणारा अटॅक आहे जेव्हा पूर्ण लाखो कम्प्युटरमध्ये हे सॉफ्टवेअर गेले होते, ठीक आहे, आणि अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी केली होती, ठीक आहे. WannaCry आहे गव्हर्नमेंट इंटरनेट अटॅक करतो. हां, समजा तुम्हाला सिस्टमला सांगितलं जाईल की वगैरे ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा, सेंड केली जाईल तुम्हाला व्हॉट्सअपला ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा असं म्हटलं जाईल, तुम्ही क्लिक करणार आणि जशी डाउनलोड केली ओपन नाही होणार, दिसणार पण नाही तुम्हाला. समजा दिसली तर ते काही ऍक्टिव्हिटी दाखली पण तिचं काम वेगळं आहे. बॅकग्राऊंडला काय आहे वेगळं आहे, बॅकग्राऊंडला काही वेगळं काम करत ते समोर ते वेगळं असतं, काय वॉर्म आहे त्याला वॉर्म आपण कसं म्हणतो, हां वेबसाईट आहे, हां. मग हे वॉर्मचे अटॅक जे इंटरनेटला असल्यावरतीच आपल्याला मिळतात, मी इंटरनेटला कनेक्ट असल्यावरती डायरेक्ट इंडिपेंडेंटली अटॅक करत नाही, यांना वॉर्म पण असं म्हणतात. सेकंड येतो ट्रॉजन हॉर्स आपण याला असं म्हणतो, ट्रॉजन आपण असंही म्हणतो त्याला. याचं काम काय असतं माहिती का, हा आता बघा व्हायरस कसा आहे फिजिकली पण तुमच्या सिस्टम मध्ये टाकला जाऊ शकतो, ठीक आहे. दोन्ही कॉमन पर्याय करायचे, एखादा हॅकर त्याला तुमचा सिस्टम तुमच्या फाईल करप्ट करायचा, तो स्वतः त्याने बनवलेले व्हायरस तो काय करतो तुमच्या सिस्टम मध्ये पेनड्राईव्हने कॉपी पेस्ट करून देईल, त्या फाईल पेनड्राईव्ह लावेल आणि तुमच्या सिस्टम मध्ये कॉपी पेस्ट करून देईल आणि जसं त्या पेस्ट होतील ते व्हायरसचे काम चालू करतील. वॉर्म फक्त रिमोटली अटॅक करतो, ते सगळे इंटरनेटशी रिलेटेड ज्या काही फाईल तुमच्या डायरेक्ट होतात इंटरनेट त्याला वॉर्म म्हटलं, ठीक आहे. सेकंड ट्रॉजन हॉर्स एक असं सॉफ्टवेअर आहे आणि असं मलेशियस सॉफ्टवेअर आहे जे
रिमोटली पण अटॅक करतं आणि फिजिकली अटॅक पण असतो त्याचा. कसं असतं बघा, तुमच्या सिस्टममध्ये त्याला टाकला जाईल आणि जसं तो तुमच्या सिस्टमला गेला तर तुमच्या सिस्टममध्ये ती मेनली काम आहे तुमच्या सिस्टमचे. समजा तुमच्या सिस्टमचं काम आहे कंट्रोल सी केल्यावरती कॉपी करायचं, तर तो कंट्रोल सी कॉपी कसं करतात ते विसरतो. म्हणजे तो डायरेक्ट अटॅक करतो रूटलेस मध्ये, मीन्स एखाद्या सिस्टमवर अटॅक करतो आणि सिस्टममध्ये अटॅक केल्यावरती आपल्या कम्प्युटर काम करायचं विसरून जातो. जे काही त्याचा प्रोग्राम असतो त्याला विसर पाडतो डायरेक्ट. आपण कंट्रोल सी करू तर काही वेगळंच काम होईल. आपण टॅब किकला ते एंटर होईल. ठीक आहे, समजा मी मिनिमाइज केलं तर तो क्लोज करून टाकेल. करते मग हे ट्रॉजन हॉर्स असतं. वेब सॉफ्टवेयर के रूप में दिखते हुए ये सिस्टम में चुपचाप घुसपेट करते हैं. चुपचाप घुसपेट होते याची. तुम्ही स्वतःहून कधीच ट्रॉजन हॉर्स तुमच्या पीसी मध्ये टाकणार नाही. ओके, याला कोण करतं तरी तुमचा विरोधात असलेला व्यक्ती किंवा हॅकर तो टाकेल सिस्टम मध्ये, इंटरनेटने टाकेल किंवा तो फिजिकली येऊन जर टाकू शकतो तर ते पण करेल. फिजिकली येऊन सुद्धा टाकेल, अपडेट करून देईल आणि ट्रॉजन हॉर्स जसा की गेला की तो घोडा तिथं पडतो आणि आपल्या सिस्टमला पूर्ण म्हणजेच पूर्ण हॅक होतो. त्याने ऍक्टिव्हिटीजनी पण आपलं सिस्टम काम करणं बंद करून देतो. जी काही ऍक्टिव्हिटीज करायची तो 20 होऊन जातो. सॉफ्टवेअरच्या मार्फत तो इंटरनेटच्या रिमोटली पण अटॅक करेल आणि एक तुमचं फिजिकली पण अटॅक करायचं होईल. अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने तो काम करतो. वेब सॉफ्टवेयर के रूप में दिखते हुए सिस्टम में चुपचाप घुसपैठ करते हैं, जिससे इमोटेड जो एक प्रसिद्ध बैंकिंग ट्रोजन है, इमोटेड जो एक प्रसिद्ध बैंकिंग ट्रोजन है. ठीक आहे, जैसे की एक त्यांनी एक्झाम्पल दिले तर तुम्ही एक्झाम्पल सर्च करू शकता आणि मागची पूर्ण हिस्ट्री बघू शकता. याची मी तुम्हाला एक PDF मध्ये पाठवून देईल, जसं की ह्या टायमाला कोणती झाली होती आणि ह्या टायमाला. ओके, सगळ्यांना समजलं. भरपूर मोठे मोठे सायबर अटॅक झालेले आहेत आणि क्राईम झालेले आहेत, जे तुम्ही विचारपणे करू शकता. आणि काय सांगता येतं की तुम्ही पण त्याचे शिकार झालेले असतात. इतके त्या टायमाला जे झालेले होते अटॅक्स बिलियनमध्ये, इतक्या जणांचे पासवर्ड चोरी झाले होते, तर त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही, तुम्ही बनवू शकता. तर तुम्ही ते पण चेक करू द्या. तुम्हाला मी सांगितले ते कसं चेक करा तुम्ही की तुम्ही पण होते का त्यामध्ये. ठीक आहे, पण तुम्ही आताच्या आहात माझ्यामध्ये, माझा ईमेल नव्हता त्यामध्ये, तुम्ही तुमचा ईमेल पण चेक करू शकता. मी तुम्हाला सांगेल कुठे गेल्यावरती. ठीक आहे, पण आधी तुम्ही ओळखलं पाहिजे की किती सिस्टम मध्ये हॅक झाले होते आधी. रॅन्समवेअर, स्पायवेअर, ॲडवेअर, रूटकिट, की लॉगर, फाइल्स, मालवेअर आणि बॉटनेट. ओके, तर तू काय काय सांगितलं मला, चलो देखेंगे अभी इसको. ये तो कमेंट नहीं हो रहा. रॅन्समवेअर बाकी आहे बरोबर. असं स्टडी करायचा. कोण आहे? यश बागेश्वरसाठी टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. थँक्यू बेटा असे प्रश्न केल्याबद्दल. आणि मी वाट बघतो अशा मुलांची आणि तुम्ही कमी असता चेतांची. सर मालवेअरने पासवर्ड स्टील होतो का? मालवेअरने पासवर्ड स्टील होतो, तुमची इन्फॉर्मेशन, तुमचे फोटो गायब होतील, फोटो म्हणजे तुमची चोरी होतील, तुमचा डाटा चोरला जाईल, तुमच्या सिस्टमला हॅक केलं जाईल. मालवेअरने काय होतं, मालवेअरमध्ये ते सगळे सॉफ्टवेअर येतील जे तुमच्या कम्प्युटरमध्ये सगळं हे करतील. पासवर्ड चोरी असतो का मग तुमच्या सिस्टमला पूर्ण तोंड फाड्यापासून, हे सगळे मालवेअरमध्ये ते सॉफ्टवेअर जे तुमच्या सिस्टमला टेक्निकली अटॅक करतील, प्रोग्राम्स टाकले जातील आणि स्वतःहून काहीतरी ऍक्टिव्हिटी, चुकीची ऍक्टिव्हिटी तुमच्या मोबाईलमध्ये केली जाईल. त्याला मालवेअर आपण असं म्हणतो, मलेशियस सॉफ्टवेअर. हा, तर जसं यश बाविस्करने सांगितलं, रॅन्समवेअर, स्पायवेअर, ॲडवेअर आणि रूटकिट, की लॉगर, फाइलेस, मालवेअर आणि बॉटनेट. तर मग आम्ही तुम्हाला सांगतो याच्यामध्ये जो आहे रॅन्समवेअर एक रिमोटली अटॅक असतो. सर ताई, त्यामुळे तुमचा सुद्धा ईमेल पासवर्ड स्टील झाला असेल. माझा सुद्धा ईमेल पासवर्ड स्टील नव्हता झाला, माझा फ्रेंड होता, त्याला अकाउंट भेटलं होतं माझं मागच्या वेळेस. त्याची ईमेल काहीतरी विषय हे होतं, त्याला म्हणे त्याची ईमेल काही काम करून म्हटलं की माझं ईमेल घे. मी ईमेल दिला होता त्याला, म्हटलं की तो जाऊ. त्याला एक नाही आधीच मोबाईल, म्हटलं काय करेल. आणि माझं लक्षात आलं त्याच्याकडे अकाउंट होतं. जरी अकाउंट त्याच्याकडे होतं माझं, तर मी लॉग आउट करून टाकलं होतं, पासवर्ड चेंज केला होता, पण पासवर्ड चेंज केल्यावरती पण ती ऍक्टिव्हिटी नाही दिली. तुम्हाला दाखवलं बघा, म्हटलं मी लॉग आउट करून दिलेलं आहे आणि इथं दिसते. तर त्याने तसं काही पद्धत केली, त्यांनी कोणत्या मित्राला सांगितलं, त्यांनी सांगितलं बघा त्याची ईमेल असेल वगैरे म्हणून.
त्याने तर केलंच नाही, ते त्याने सांगून केलेले कोणा तरी, आणि काय नाही एक्झॅक्ट लोकेशन त्याच्याच घराकडे चालेल इथून आयपी ॲड्रेस वरून पण, आणि इन्स्टाला पण तोच होता. ते क्लिअर झाले, माझं असं नाही झालेलं आहे. हा मग होतो, हे मी स्वतःहून चुकीचापणा केलाय डायरेक्ट. कधी तुमचा ईमेल डायरेक्ट हॅक होईल असं नाही होणार, ठीक आहे. ईमेल डायरेक्ट हॅक होणं, तुमच्याकडे तरी चुक्या असतात, जसं की आता तू सांगितलं, जर का आपण चुकीचा फाईल डाउनलोड करतोय, वॉर्म टाकतोय स्वतःहून, ठीक आहे, अनविश्वासनीय ऍप्लिकेशन डाउनलोड करतोय, ठीक आहे, आणि अलो करून देतो सगळ्या ऍपला, ठीक आहे, तर ते सगळं चुकीचं असतं, ठीक आहे. व्हीपीएन सिक्युरिटी एवढी सिक्युरिटी नसते. व्हीपीएन ने जर तुम्हाला विचार करत असेल की एखाद्याचा सिस्टम हॅक करायचा, एखाद्या सिस्टमला काही नाही, फक्त जरी व्हीपीएन जरी यूज करत असाल तर तुला सेकंड लागत पकडायला. ते पुढे सांगेल मी तुम्हाला. जर का तुमच्या डोक्यात असं असेल ना, मी सांगितलं प्रमाणे की मी व्हीपीएन यूज करतो आणि मग माझा आयपी दिसत नाही, आयपी व्हीपीएन वर सुद्धा इझिली सापडतो व्यक्ती, इझिली. जर का मोठं क्राईम असेल, ठीक आहे, छोट्या मोठ्या क्राईम नाही होते, मोठं क्राईम असेल तर मोठ्या क्राईमवर व्हीपीएन नाही चालत, त्याला स्टारलिंक सारखे डिव्हाइस लागतात मोठमोठे. स्टारलिंक डिव्हाइस तर मी सांगितलं तुम्हाला पुढे भरपूर आहे, ठीक आहे. आता मी जे टॉपिक आहे त्याच्यावरती काम करतो, रॅन्समवेअर. रॅन्समवेअर असं सॉफ्टवेअर असतो जो रिमोटली पण अटॅक करेल तुमच्या सिस्टमला किंवा फिजिकली पण टाकणार, ठीक आहे, कॉमन आहे. तसा रिमाइंड टाकला त्याला काय करेल, तो तुमच्या सिस्टमची ऍक्टिव्हिटी करेल किंवा लॉक करून टाकेल एखादा सिस्टम तुमच्या. जसं की विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे ना, त्याचा तुमचा पासवर्ड असतो, समजा स्टार्टिंगला तुम्हाला मागतो तुमचा मोबाईलचा पासवर्ड, तुमच्या मोबाईलचा पासवर्ड चेंज करून टाकेल, वेगळा पासवर्ड टाकून, आणि तुम्हाला लगेच काहीतरी कॉल्स येतील त्याचे किंवा मेसेज येतील, ओटीपीज येतील किंवा काही जे काय असेल, आणि सांगेल की बाबा बघ लॉक झालेला आहे, पैसे दे इतके इतके, तर अनलॉक करतो. आणि काही गॅरंटी मार का तो दिल्याचं असं रॅन्डम अमाऊंट मागेल, त्याला पटेल ती, आणि सांगेल सिस्टम सोडवेल मी तुमच्याकडनं. त्याला रॅन्डमवेअर आपण असं म्हणतो. हा सॉफ्टवेअर तुम्हाला फिजिकली पण भेटेल पाहायला आणि रिमोटली पण अटॅक होतो, जसं की इंटरनेटच्या थ्रू पण तरी डाउनलोड होतो, सॉफ्टवेअर डाउनलोड होऊन जातं, ठीक आहे. सेकंड, तुम्ही तुमचा सिस्टम जर का ओपन केल्यास प्लेसमध्ये आहे किंवा तुमच्या सिस्टमला फिजिकली जाऊन सुद्धा तो सॉफ्टवेअर टाकला जाईल, यालाच म्हणतो आपण रॅन्समवेअर. तो रॅन्समली अमाऊंट काहीतरी मागेल तुम्हाला की पैसे द्या, मग त्याचं कामच ते असेल की पैसे द्या मी अनलॉक करूँ. क्या करेंगे वो, अनलॉक कर देंगे तुम्हारे सिस्टम को रैंडम करके, सॉफ्टवेयर रहेगा आपका जो मेन सॉफ्टवेयर होगा उसको लॉक कर देंगे, या फिर कोई एप्लीकेशन लॉक कर देंगे, या फिर आपकी सारी जो फाइल्स होगी इंपॉर्टेंस वाली वो सारी लॉक कर देंगे, और बोलेंगे मैं तभी अनलॉक करूँगा जब आप मुझे फिरौती दोगे, या फिर फिरौती करते उसको रैंसमवेयर बोलते, तो आप मुझे जब पैसे दोगे तभी मैं उसको अनलॉक करूँगा. तो पैसों के लिए क्या रहता, और कुछ गारंटी नहीं होती है कि ये पैसे देने के बाद भी आपको छोड़े, ये पैसे के देने के बाद भी इनकी कुछ गारंटी नहीं होती. इसको स्पाईवेयर बोलते, रैंसमवेयर बोलते हैं कि कुछ भी रैंसम अमाउंट आप उनसे डिमांड करते हो. फिर स्पाईवेयर, स्पाईवेयर क्या है, जैसे मैंने बोला आपको, कोई भी एक सॉफ्टवेयर आएगा आपके सिस्टम में, बैठेगा, आपकी जासूसी करेगा, हैकर को बताएगा, आपके फोटो निकाला आपने बता देगा, आपने किसी को कॉल किया बता देगा, ठीक है, ये बोलेगा स्पाईवेयर. ये रहता स्पाईवेयर जो आपकी एप्लीकेशन में क्या करता है, जासूसी करता है, और आप वो भी आप देख सकते हो कि कैसे चेक करना है स्पाईवेयर, कि अपनी सिस्टम में कौन कौन से एप्लीकेशन है जो जासूसी कर रहे हैं, जिससे स्टॉप आप कर सकते हैं ईमेल से, ठीक है. वो क्या करता है, अपन अलो कर देते थे एप्लीकेशन को, कोई एप्लीकेशन है, गैलरी बोला अलो, कॉन्टेक्ट्स अलो, लोकेशन अलो वेट, है ना, ओके. टाइमिंग ॲक्सेस असतो, इंटरनेटला जसं तुम्ही ॲक्सेस असतात, जैसे आप इंटरनेट से कनेक्ट हुए वैसा वो उसका काम चालू कर देगा. कौन, स्पाईवेयर, जिसने भी वो एप्लीकेशन बनाया है और जिस स्पाईवेयर, तो वो क्या करेगा, आपके सिस्टम में जितना भी डाटा हो या फिर जो इन्फॉर्मेशन चाहिए वो भेजते रहेगा. ये क्या करेगा, जासूसी करेगा. स्पाई काम वही होता है. एडवेयर एक सॉफ्टवेयर, ये भी एक मैनेजर सॉफ्टवेयर है, ये तो उसका काम है एडवेयर का. जैसे कि एडवेयर जो है तुम्हारा सिस्टम में रिमोटली ऐड करेगा, ठीक है, इंटरनेट से. और ये भी कुछ शायद से एडवेयर से कुछ तो था, एडवेयर करके, 2 मिनट,
एडवेयर एडवेयर ये किसी में तो आता है, वॉर में आता है शायद, एडवेयर तो है ना, वॉर में आता है। हाँ ये किसमें आता है, वॉर में आता है। तो देखो एडवेयर इज अ टाइप ऑफ मलिशियस सॉफ्टवेयर, मैंने बोला क्या मलिशियस सॉफ्टवेयर, मलिशियस में सब टाइप्स आएंगे। मलिशियस मालवेयर को क्या बोलते हैं अपन, मलिशियस सॉफ्टवेयर, ठीक है। तो मालवेयर में ही सभी टाइप्स आ रहे हैं, ठीक है। मालवेयर के टाइप्स है, मालवेयर का पहला टाइप था वायरस, सेकेंड टाइप था आपका ट्रोजन हॉर्स, थर्ड था वॉर्म, और उसके बाद कौन सा है ये अभी नहीं, इस लड़की ने जो दिए, इस लड़की ने यश ने सब दिए, बहुत अच्छा किया उसने कि अच्छे टाइम पे बघा, अशा टायमावरती असे क्वेश्चन केले ना मला वाटलं बघा, म्हणून या मुलाला मी ताड्यावर बोला का टॉपिक सोडून तो पुढे गेला नाही, तो टॉपिक जे चालू आहे त्याच्यावरती फोकस करण्याचा प्रयत्न केला त्याने, म्हणून अशा मुलांसाठी खरंच ताड्या आहे, ठीक आहे। भरपूर बाकी आपला, तर मग बघा ॲडवेअर काय आहे, तर बघा तुम्हाला दाखवून देतो फटाफट, टाइम भरपूर कमी आहे। ॲडवेअर काय आहे, इन्स्टॉल करायचा त्याला इंटरनेट रिमोटली अटॅच करतो तो तुमच्या कोणत्या सिस्टममध्ये डाउनलोड होईल, आणि आपल्याला त्या ॲडव्हर्टाइजमेंट टाकायचं ना, तो ॲडव्हर्टाइजमेंट शो करेल, ठीक आहे। ॲडव्हर्टाइजमेंट शो करेल, कोणत्याही वेबसाईटवरती घेऊन जाईल, ॲप्लिकेशन डाउनलोड करून टाकेल जबरदस्ती, हे ॲडव्हर्टाइजचं काम असतं। हा एक वॉर्ममध्ये येतो तुमचा, ठीक आहे। तर ते मग तुम्हाला ओळखायचे असे सॉफ्टवेअर असे भरपूर तुम्हाला टाईप्स येतील, आणि तुम्हाला भरपूर प्रश्न येतील असे की सर हे कोणते टाईप्स आहेत, जसं सीने टाकलेले, तर तुम्ही स्वतः जस्ट सजेस्ट करायचं की हे कशा येतात, ठीक आहे। वॉलमध्ये येतील कशा येतील, ठीक आहे। जास्त करून जे मोस्ट जे यूज होतात ते मी तुम्हाला दाखवलं, ओके। नंतर येईल रूटलेस सेकंड पुढे आहे रूटकिट, कीलॉगर आणि फाइल्स मार्गर। मला रूटकिट माहिती आहे, रूटकिट काय असतो इथं आहे वाटतं पीडीएफ मध्ये, पीडीएफ मध्ये फायदे आहे, ट्रोजन आहे, ओके। चल तर मुलाने सांगितलं जे आहे ते तर छान पद्धतीने, तर बघा रूटकिट काय असतं, तर हा एक सॉफ्टवेअर असतो, हा दोन्ही पद्धतीने येतो, आता सिस्टमला फिजिकली पण टाकता येईल आणि तुला सगळं समजून बरोबर आहे ना, काय वाटतं बरोबर आहे ना, मग तिकडनं एका सांगितलं बघा। रूटकिट काय असतो मग, एक सॉफ्टवेयर आहे मलिशियस सॉफ्टवेयर, तुमच्या सिस्टमला फिजिकली पण टाकता येईल आणि ऑनलाइन पण, ठीक है। तो क्या करेगा ये, आपके सिस्टम में आएगा, आपके सिस्टम का जो रूट होगा, मारायचं तर लॅपटॉप च्याला मारायचं है ना, तो डाव्या हाती काम करतो, हा जातो आणि आपल्या टॉपच्याला म्हणजे आपला मेन सिस्टमला पकडतो, त्याचा गळा पकडून टाकेल, थांबवून टाकेल, त्याचं काम थांबवून टाकेल, ब्लॉक करून टाकेल, पुन्हा सिस्टम बंद करून टाकेल, रूटकिट। तो इस रूटकिट का काम होता है, तो ये जड़ों को ब्लॉक कर देता है, जड़ों को ब्लॉक कर देता है, क्या जड़ों को, मतलब एक पेड़ है और उस पेड़ की जो रूट है उसको ब्लॉक कर देगा तो वो पूरा झाड़ नष्ट हो जाएगा, तो उसको बोलेंगे रूटकिट, ओके। कीलॉगर, तो ये होता है तुम्हारा दोनों, ये दोनों टाइप्स में आते हैं, ठीक है। कीलॉगर तुम्हारा बहुत से टाइप्स आएंगे, मतलब पूरा दिन जाएगा इसमें, तुमको मैंने बता दिया ना कि वॉर्म में क्या है, इंटरनेट रूटलेस से कैसे ऐड करते हैं, उसे वॉर्म किया जाता है, ठीक है। जो जासूसी करते उसको स्पाई कहा जाता है, ओके। जो भी आएंगे वो फिजिकली हो या फिर इंटरनेटली, ठीक है। और हो गए तुम्हारे बाकी के सॉफ्टवेयर जैसे ट्रोजन हॉर्स, जो सॉफ्टवेयर तुम्हारे सिस्टम को भटका देते हैं, जो उसका काम है उसको वो काम भुला देने का काम ट्रोजन हॉर्स का है, तो वो आपको पता होना चाहिए। अभी जैसे रूटकिट क्या करता है, डायरेक्ट अटैक करता है ये सॉफ्टवेयर, कुछ दिन जाएगा, कुछ दिन बैठेगा, कुछ दिन लगेंगे उसको वो करने के लिए, और कुछ नहीं, वो सीधा जाके आपके जो सिस्टम होगा, समझो आपका मोबाइल है तो आपके एंड्रॉइड सिस्टम, एंड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम, सबसे मेन पार्ट क्या है कंप्यूटर का, ऑपरेटिंग सिस्टम, आत्मा, उस आत्मा को सुला देगा, फिर उसके बाद कंप्यूटर सुला जाता, मतलब सो जाता, ठीक है। तो ये रूटकिट हो गया। फिर की लॉगर का बताता है, की लॉगर जी अशी गोष्ट आहे की की लॉगर मध्ये तुमच्या प्रत्येक की रेकॉर्ड होतात, आणि हा की लॉगर वरती या की लॉगरचा यूज मिस्टर रोबोट पिक्चर मध्ये मूवी मध्ये झालेला आहे, ठीक आहे। की लॉगरचा यूज करतो तो, आणि मागच्या वेळेस मुलांना व्हिडिओ पण दाखवतो। तर की लॉगर काय असतं म्हणजे तुम्हाला फिजिकली पण टाकता येईल आणि ऑनलाईन पण तुमच्या सिस्टम मध्ये तो येईल, जसं की, आणि ऑनलाईन जास्त येतो तो ऑनलाईन कसा आहे मी दाखवतो तुम्हाला आता। तुमच्या सिस्टम मध्ये काय माहिती का, एक यूएसबी पिन लावली जाईल किंवा आतमधून यूएसबी पिन फिट करून दिली जाईल, किंवा काहीतरी छोटीशी चिप्स असते फिट करून दिली जाईल, आणि ती चिप काय करते माहिती का, तुम्ही जे पण टाईप करतात ना
हा, तुम्ही जे पण टाईप करता ते रेकॉर्ड करतं किंवा ते इंटरनेट थ्रू पाठवतं. हा, म्हणजे तुम्ही जे काही टाईप करता ना, तुम्ही पासवर्ड टाईप करा, चॅटिंग करा, काही ते सगळे जे काही अल्फाबेट्स असतील ते पोहोचू येतात की लॉगर. आणि याच्यामध्ये काय काय, तर मग तुम्ही सगळं पासवर्ड नंतर कीबोर्डने टाईप करतात, मग याला की लॉगर म्हटलं जातं. मग की लॉगर मध्ये ती सगळी इन्फॉर्मेशन असते, तुम्ही जे दिवसभरातून टाईप केलं ते सगळं तिथं. आता समजा तुम्ही एखादा अकाउंट लॉग इन करताय, तर तुम्ही पासवर्ड टाकला तर पासवर्ड पण येईल ना त्यामध्ये की लॉगर. तर हा फिजिकल पण होऊ शकतो आणि रिमोटली पण अटॅक करू शकतो. ठीक आहे, तर रिमोट अटॅक कसं करतो बघा, तुम्ही एखाद्या थीम्स वाले ऍप्लिकेशन मागवतात कीबोर्ड वाले, माहिती का, थीम्स वाले केले का, कोणी कोणी ऑर्डर केले, ते नवीन नवीन थीम्स दाखवतात आणि त्या दाखवतात किंवा असं असं की आहे, आणि ह्या कीला सुंदर बनवण्यासाठी नवीन नवीन कीबोर्ड डाउनलोड करतात तुम्ही. तर काही काही सॉफ्टवेअर जर तुम्ही विश्वासून डाउनलोड केले ना, तर ते सॉफ्टवेअर सुद्धा तुमचं स्पायचं काम करते. स्पाय झाला नाही एक प्रकारचा, काय करतोय, जास्त करतोय ना आपल्या सिस्टम मध्ये, काय होतंय, आपण काय टाईप करतोय याची इन्फॉर्मेशन दुसऱ्या व्यक्तींना, तर हा स्पाय मध्ये येतो की लॉगर तुमचा, बरोबर की नाही. मग हा एक सॉफ्टवेअर असतो जो सिस्टमला पूर्ण तयार केलेला असतो आणि आपल्या कीबोर्डची पूर्ण इन्फॉर्मेशन तो घेतो. ठीक आहे, मग समजलं असेल तुम्हाला फाईललेस मालवेअर आणि बॉटनेट. बॉटनेट माहिती मला, फाईललेस मालवेअर काही माहित नाही, की लॉगर फाईललेस मालवेअर काही माहिती नाही, तुम्ही शोधू शकता. बॉटनेट काय असतो, हा एक हॅकरने तयार केलेला सिस्टम, सर्व्हर, मोबाईल असतो किंवा काही पण असतो. समजा हॅकरला माहिती आहे की त्याला प्रत्येक मेजॉरिटी लागते प्रत्येक गोष्ट, एखाद्या सिस्टमला हॅक करायचं, तर एका सिस्टमला हॅक करण्यासाठी जर का भरपूर रिक्वेस्ट टाकल्या, भरपूर डिव्हाइसला हॅक केलं, तर तो लवकर हॅक होईल, बरोबर की नाही. एका व्यक्तीला जर का एक व्यक्ती फाईट करतोय, तर व्यक्ती बरोबरीची फाईट होती ती, बरोबर की नाही. पण जेव्हा एक व्यक्तीला सगळेजण फाईट करतील त्यासोबत, सगळेजण त्याला एका टायमाला संरक्षण देतील, तर तो एक व्यक्ती त्या प्रत्येक व्यक्तीसोबत फाईट नाही करू शकत. त्याच पद्धतीचं एक असतं, जसं की तुम्ही एखाद्या सिस्टमला हॅक करायचं, तर त्या एका सिस्टमला हॅक करण्यासाठी एक सिस्टम लागणार, अजून एक सिस्टमची गरज आहे किंवा अजून एकदम मेजॉरिटी गरज आहे. जेव्हा ती मेजॉरिटी जमते ना, आणि मेजॉरिटी जमून जेव्हा त्या सिस्टममध्ये अटॅक होतो, तो इझिली लवकर अटॅक होतो आणि लवकर त्या सिस्टमला हॅक करता येतं. तर मग बॉटनेट काय बघा, याचा काय संबंध आहे तिथं. बॉटनेटचा विषय असो, मला एखादा हॅकर असेल, तो हॅकर काय करेल, पहिले जे सिस्टमने हॅक केलेला असेल त्या सिस्टमवर पूर्ण नियंत्रण मिळतो, की तो रिक्वेस्ट पाठवेल तर तो सिस्टम तिथे करू शकतो, म्हणजे त्याच्या अंडरमध्ये राहील पुन्हा. म्हणजे काय करतो, असं सॉफ्टवेअर त्यामध्ये पहिलेच कसं तरी तयार त्याला हॅक करून ठेवेल पहिलेच, आणि पूर्ण ऍक्टिव्हिटी त्याच्या हातात असेल. जर काही काही गुगल पाहायचं आहे, गुगलच्या सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवायची आहे, तर तो त्या सिस्टमला रिक्वेस्ट पाठवेल, तो सिस्टम बरोबर त्याच्या थ्रू रिक्वेस्ट पाठवेल. हा एक आजारी असलेला कम्प्युटर आहे जो हॅकरने केलेला आहे, आणि तो आजारी असलेला कम्प्युटर जसं हॅकर सांगतो तसं करू शकतो. मीन्स एखाद्या सिस्टमला मग एखाद्या हॅकर काय करतो, भरपूरशे बॉटनेट तयार करून ठेवतो त्याची, आणि जेव्हा त्याला त्याची गरज असते ना, त्या बॉटनेटला तो बॉटनेटची मदत घेऊन सिस्टमला हॅक करतो. हे बॉटनेट असतात, बॉटनेट. ठीक आहे, त्याला बॉटनेट म्हणतात. मीन्स हे हॅक झालेले सिस्टम असतात ज्याचा वापर हॅकर करतो त्यासाठी, दुसरे सिस्टम हॅक करण्यासाठी. समजते तुम्हाला बॉटनेट. हा हा, बरोबर. ठीक आहे, ह्या सिस्टमला मग बॉटनेट काय असतो, एक हॅक झालेला. हा कोणता, हा मालवेअर मध्ये बॉटनेट, मालवेअर मध्ये ना बॉटनेट एक सिस्टम, हा हे त्यामध्ये येऊ शकतो. बॉटनेट मीन्स, बॉटनेट कशाला म्हणतात, बॉटनेट ते सगळे कम्प्युटर त्यांचे पहिले शिकायला झालेले. समजा तुम्ही सगळेजण एका सिस्टमच्या, म्हणजे तुम्ही झालेले भाऊ, तुम्ही आधीपासून सगळे संक्रमित आहेत, याला बॉटनेट म्हटलं जातं. जसं की एखादा कोरोना व्हायरस मध्ये एखादा व्यक्ती जसं की इन्फेक्ट झाला, तर त्याला काय म्हणत होतो आपण, ज्याला व्हायरस झाला. हा, नाही, कोरोना व्हायरस जेव्हा एखाद्या व्यक्तीला होऊन जायचा, आणि जेव्हा पूर्ण व्यक्ती कोरोना झालेला असायची, त्या व्यक्तींना काहीतरी म्हणायचं ना, इन्फेक्टेड बॉय, सगळे कोरोना सोबत इन्फेक्टेड झाले बॉय, यांना सगळ्यांना कोरोना झालेला आहे, एवढं सगळं नेगेटिव्ह कोरोना झाला. हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपण शब्द वापरतो, बरोबर की नाही. हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह निघाला, बरोबर की नाही. मग तसं बॉटनेट हा शब्द वापरला जातो जे पूर्ण हॅक झालेलं असतं सिस्टम, आणि जे सिस्टम जसं हॅकर सांगतो तसं करतात, ते बॉटनेट असतात. मग बॉटनेट समजत असेल तुम्हाला, फाईल मालवेअर तुम्ही शोधून घ्या, मला नाही माहिती, म्हणजे खरंच मला माहिती, मी मार्केटच पण शिकलो फाईललेस मालवेअर कसं बोलणे असेल एखादं,
तुम्ही त्याची माहिती तुम्ही लिहू शकता आणि मला नोट्स पाठवायची फक्त जेणेकरून फक्त मला पाहिजे तो व्यक्ती चेतन पाहिजे, मला चेतन यश पाहिजे. यश टाकले ना ती यश त्याच्यामध्ये असायला हवा. यश किती नोट्स मला पाठवायला हवी. ओके ही फाईल्सची. ओके तर मग बघा स्पायवेअर आणि ट्रोजन नोट्स समजलं तुम्हाला. पुढे जायचं मग फिशिंग भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि याच्याने आतापर्यंतचे बिलियन अरबो खरब कॉम्प्युटर झाले. 85% डाटा उल्लंघनों फिशिंगची सामील होती. म्हणजे 2023 पर्यंत जेवढे हॅकिंग झाले मोठे आणि त्याच्यामध्ये 85% डाटा जो काही चोरी झालेला आहे त्याच्यामध्ये फिशिंगच हा अटॅक सामील होता आणि आता पण भरपूर होतात. आता पण आपल्यासोबत तेच चालत आहे. म्हणजेच आपल्याला ते काही युट्यूबला कमेंट आली ना ती फिशिंग आहे, तो काहीतरी आपल्याला दिलेलं आहे त्याने आणि आपला काहीतरी आन्सर मागतो त्यामध्ये आणि आपण जर का ते आन्सर दिला तर ते चुकतं. आपण आन्सर देऊ नका त्याला. म्हणजे मी तो मार खायलाच माझ्या हातात नाही. आपल्याला बऱ्याच स्टुडंट आहे मुद्दामून करते कोणीतरी. पण ती जी काही कमेंट आहे अशा पद्धतीने एक एक्झाम्पल दिलं तिने छान आहे. तर ते एक एक्झाम्पल आहे तुमच्यासमोर. अशा पद्धतीने तुम्हाला काही फिशिंग काय नेमकं बघा. फिशिंग आपण करतो कसं करतो, फिश पकडण्यासाठी आपण फिशला काहीतरी दाना आणि लालच देतो. बरोबर, लालच देऊ, काहीतरी त्याला खायला देऊ आणि तिला सांगू की बघ मी तुझ्यासाठी खायला ठेवलं, खा माझ्याकडचं दिली मी टाकी तुझ्यासाठी. आपण जर ती खाणार आणि तिथं काहीतरी ते आटकून जाणार काट्यामध्ये आणि तिला आपण खेचून बाहेर काढून घेणार आणि लगेच फिश की सब्जी बन जाती अपने घर सामने. ठीक आहे, कोणी गेले की म्हणा फिशिंग इसको बोलते, लालच देतात. ठीक आहे, मग फिशिंग काय हेही सांगलं जाईल तुम्हाला की तुम्ही इतके पैसे भेटतील मग तुम्हाला असं तसं वगैरे ईमेल येईल आणि तुम्ही जर त्या ईमेलवर क्लिक करणार तुमच्या सिस्टम हे केलं जाईल आणि तुम्हाला तुमच्या सिस्टमला हॅक केलं. बघा एकदा वाचून सांगतो मी आणि चांगल्या पद्धतीने उदाहरण. फिशिंग एक कपटपूर्ण प्रयास है जिसमें हमलावर संवेदनशील जानकारी जैसे पासवर्ड, क्रेडिट कार्ड विवरण प्राप्त करने के लिए खुद को एक विश्वसनीय इकाई के रूप में प्रस्तुत करते हैं. 2023 मध्ये 85% डाटा उल्लंघनों में फिशिंग शामिल थी. ईमेल, SMS, स्मिशिंग या फोन कॉल के माध्यम से होता है. ठीक है, 2 मिनटं किती बाकी मला कोणते अजून काय कसं आहे का. ओके CI टाइप पासवर्ड नेटवर्क बस 3 और पेज बाकी है. तो ये हा तर बघा फिशिंग काय आहे. फिशिंग काय म्हणजे तुम्हाला सांगितलं काय आणि राहता काय एखादी वेबसाईट तुम्ही दररोज वेबसाईटला व्हिजिट करतात बँकेला, तिथे रेग्युलर तुमचे पासवर्ड टाकतात आणि पासवर्ड केल्यावरती लॉग इन करतात आणि पैसे पे करतात समजा. ठीक आहे, कोणी बोलतोय का एक सिस्टमचा आम्हाला. तर तुम्हाला बिलकुल ॲज इट इज काय केलं जाईल. तर समजा तुम्ही रेग्युलर त्या वेबसाईटवरती जाता तर काय केलं जाईल माहिती का, बिलकुल ॲज इट इज त्याच्यासाठी सेम टू सेम वेबसाईट बनवली जाईल आणि तुम्हाला त्या सिस्टमवरती पाठवलं जाईल. कसं तरी एक तर समजा तुम्ही IP ॲड्रेस तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या कम्प्युटरमध्ये IP ॲड्रेस सेव्ह असतात आणि तुमचा कम्प्युटर त्याच्या माध्यमातून त्या सिस्टमपर्यंत पोहोचतो. एखादी वेबसाईटला घरी तुम्ही व्हिजिट देता ना तर त्या वेबसाईटचा IP ॲड्रेस तुमच्या सिस्टममध्ये सेव्ह असतो. पुन्हा DNS कडे जायला नको म्हणून. आता त्या मुलांना कळत असेल त्यांना नेटवर्किंग येते. तर हा काय करेल तुमच्या सिस्टममध्ये IP ॲड्रेस चेंज होऊन जाईल किंवा IP ॲड्रेस चेंज करून टाकेल किंवा जे काही असेल ते तुम्हाला एक फेक वेबसाईटवरती नाही बिलकुल ॲग्रेट तशी बँकेसाठी आणि तुम्हाला सांगेल पासवर्ड टाका युजर तुम्ही पासवर्ड टाकणार. ठीक आहे, तुम्हाला एक्झिट दाखवेल म्हणजे तुम्हाला डायरेक्ट घेऊन जाईल त्याच पद्धतीने एक्सेस करायला लागेल पण तुमचा डाटा तो कुठेतरी म्हणजे सांगेल काय आणि राहतो काय. म्हणजे लालच देईल की सांगेल बघ तुम्हाला इथे 1 लाख रुपये भेटतील, तुमचे पैसे द्या, आधार कार्डचा नंबर टाका, तुमची बँकचा नंबर टाका, तुमचा फोन नंबर टाका. हे तुम्हाला फसवण्याचे काम असतात. याला फिशिंग असं म्हटलं जातं. तुम्हाला ईमेल्सवर क्लिक करण्यासाठी मजबूर केलं जाईल तर भरपूर काही सांगितलं जाईल. जसं आपण मागे सांगितलं होतं मागे ईमेल पण येते ना कम्प्युटर मध्ये लिंकवर क्लिक करा फॉर्म भरा. हे झाले फिशिंग. तुम्हाला ईमेल आणि जास्त करून आता पण चालतात फिशिंगच्या ईमेल पासून तुम्ही दूर राहिले पाहिजे आणि हे सगळे फेक असतात. ठीक आहे, तुम्ही कोणती ईमेल तुम्हाला डाऊट येत असला किंवा कोणत्या ईमेल तुम्हाला डाऊट करत असला किंवा कोणतीही लिंक तुम्हाला डाऊट करत असेल तर ते लिंक कॉपी करा, ChatGPTला टाका, ती लिंक मेसेज कॉपी करा, ChatGPTला विचारा, ते तुम्हाला सांगेल. एक सोपी पद्धत. ओके, जर का तुम्हाला एवढं नॉलेज नाही त्या गोष्टी तर तुम्ही एकदा चेक करू शकता. जर AI सगळं सांगेल तुम्हाला, AI सांगेल फेक की नाही, चेक करू की नको, क्लिक करायचं की नाही, तो सगळं सांगेल. तर फिशिंगमध्ये भरपूर डाटा चोरी झालेला आहे. याच्यामध्ये DNS स्पूफिंग होती. DNS स्पूफिंग मध्ये काय झालं माहिती का, DNS काय करतं त्याच्यामध्ये सगळी फोन बुक असते
म्हणजे प्रत्येक आयपी ॲड्रेसचा काय असतो, प्रत्येक वेबसाईटचा काय असतो, आयपी ॲड्रेस असतो. तर हॅकर्सनी काय केलं होतं, डीएनएसला हॅक करून टाकलं होतं. त्या फोनबुकमध्ये समजा गुगल बँकची जिथे आयपी ॲड्रेस होता, त्या बँकचा आयपी ॲड्रेस सोडून त्यांचा आयपी ॲड्रेस त्यांच्या वेबसाईटचा आयपी ॲड्रेस टाकला. आणि जसं त्यांचा आयपी ॲड्रेस टाकला तर सगळे जे व्यक्ती होते ते कुठे जात होते, त्यांच्या बनवलेल्या वेबसाईट होती, कारण की आयपी ॲड्रेस कोणाला होता. हां, जसं इंटरनेटवरती सुद्धा जायचं आयपी ॲड्रेस जायचा, आयपी ॲड्रेस डीएनएस स्पूफिंग आहे असं म्हणतो त्या टायमाला. कारण की एक पूर्ण टीम काम करायची असं. तर त्या पद्धतीने त्या बँकिंगला अशा पद्धतीने चोट वसुली होती. जसं की लोक मोठे मोठे बँक लॉग इन करतात, त्यांची सिस्टमला काय माहिती, म्हणजे आता इथे लॉग इन असतं सिस्टमला, इथे लॉग इन करतील ते आधीपासून असतं कधी जसं हे युट्यूब दिसते बघा, काय ते तिथं तसंच गेले, तसंच सिस्टम आला, तसंच बनवलं होतं, पूर्ण पेजेस असं बनवलं होतं, कॉपी केलं होतं. आणि इतके मिलियन मध्ये लोक तिथं लॉग इन करत होते आणि त्यांची सगळी इन्फॉर्मेशन, पासवर्ड आणि मेन गोष्टी जात होत्या. आणि त्यामुळे भरपूर लोकांचे अकाउंट हॅक झाले होते, पूर्ण बँकमध्ये पैसे चोरी झाले होते. याला म्हणतात मग हे काय फिशिंग. ठीक आहे, फिशिंग झाले, दाखवलं काय आणि केलं काय, म्हणजे सांगतील आम्ही चांगले आहोत. आता काय दाखवलं त्यांनी की आम्ही बँकमधले आहोत, आमचं बँकचं अकाउंट आहे, ओरिजिनल बँकचं अकाउंट आहे, ओरिजिनल बँकची वेबसाईट, पण तसं नसतं. आता याच्यात तुम्हाला शिकायची होती, डीएनएस हॅक झाला, तुमचं काहीच घेण्याचं नाही. जसं आम्हाला माहित नाही, एखादा एक एक्झाम्पल, सर तिथं डीएनएस ॲड्रेस चेंज होतोय, आम्हाला स्वतःहून तिथं बोलवलं जातंय, असं होतं न कळता. आणि भरपूर असे मोठे मोठे हॅक्स आहेत ज्याच्यात आपण आपली काही गलती नाही त्यामध्ये, तरी आपण त्यामध्ये घेतलं जातो. समजा तुमचे सगळे फोटोज, ओके, तुमचे सगळे फोटोज आणि नंबर कॉन्टॅक्ट सगळे गुगल, आणि गुगल एक दिवशी गुगलवरती मोठा अटॅक झाला, समजा गुगलचा सगळा जो डाटा होता ब्रीच झाला, ओके, ब्रीचेस केला हॅकर्सने. ठीक आहे, मग मला सांगा तुमचा डाटा गेला त्याच्यात बरोबर की नाही. याच्यात तुम्ही नाही सांगू शकत, याच्यात त्या सिस्टमने त्या ऍडमिनिस्ट्रेशनने काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या सिक्युरिटीची एवढी काळजी त्यांनी घेतली पाहिजे. ठीक आहे, याच्यात एकाची चुकी नसते, याच्यात सगळ्यांची असेल, म्हणजे त्यांच्या पूर्ण सिक्युरिटीची चुकी असते. आणि याच्यात हे तुम्ही पाहू शकता की कोणत्या कोणत्या सिस्टममध्ये एक असतं, तुम्हाला मी ऍप्लिकेशन टाकून देईल, त्याची लिंक टाकून देईल, मला आता आठवत नाही, आय वॉन्ट काहीतरी आहे, आय 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 बल काहीतरी आहे, आय वॉन्ट असं म्हणून, आय वॉन्ट मी टाकेल तुम्हाला, ती लिंकच पाठवून देईल. ठीक आहे, बघा ही फिशिंग काय असेल, मग खोटं सांगितलं ते आणि दाखवलं केलं काय की सांगते ना आम्ही तुम्हाला नाही का ही मूवी फ्रीमध्ये देऊ, इथं लिंकवरती क्लिक करा, आणि क्लिक केल्यावरती काहीतरी सॉफ्टवेअर डाउनलोड करून देतील मूवीच्या जागी, जे स्पायवेअरचं काम करेल, रॅन्समवेअरचं काम करेल, ठीक आहे, रूटकीटचं काम करेल, काही काम करेल. हे झालं फिशिंगमध्ये. ठीक आहे, नंतर रॅन्समवेअर, तो सॉफ्टवेअर जो काहीतरी डाटा रैंसम अमाउंट करें, हमला मेलवेयर आपके सिस्टम में घुसपैठ करता है, पहली स्टेप. दूसरी स्टेप इंक्रिप्शन, आपका डाटा इंक्रिप्ट हो जाता है, जिससे वह अनुकूलित हो जाता है, म्हणजे इंक्रिप्ट करून जाते. इंक्रिप्ट म्हणजे बदलून टाक, नाही, इंक्रिप्ट म्हणजे बदलून टाकायचं, मीन्स हा शब्द आहे, म्हणजे इंक्रिप्ट मीन्स लॉक करून टाकायचं, असं इंक्रिप्ट करायचं की तोच त्याला उघडू शकतो, त्याचाच कम्प्युटर त्याला उघडू शकतो. हां हां, तो अशा पद्धतीने आपल्या सिस्टमला इन्क्रिप्ट करतो, ज्याच्यामध्ये फक्त त्याचा सॉफ्टवेअर त्याला डिक्रिप्ट करू शकतो. इन्क्रिप्ट करणं म्हणजे लॉक करणं एक पद्धतीने. ठीक आहे, मग आणि आपल्याला एक घुसपैठ केल्यानंतर तिसरी स्टेप असते फिरवती. क्या करतो, हमलावर डेटा को डिक्रेडिट करने के बदले में फिरौती की मांग करता है. काय करतो तो, फिरौतीची मांग करतो. बघ मी तुझं इन्क्रिप्ट करून देतो, डिक्रिप्ट करून देतो, तू यूज करू शकतो त्याला, फक्त मला काय कर, पैसे दे. आणि काही गॅरंटी नाही, जर तुम्ही पैसे देतात तो काही सांगता येत नाही त्याला, तो परत पैसे मागेल तुम्हाला आणि सांगेल आता यावेळेस परत टाक, मी नाही करणार, आणि काही त्याचं काही सांगता येत नाही. ठीक आहे, मग हा तो असतो रैंसमवेयर. पूर्ण प्राप्ति, फिरौती देने पर या बैकअप से डाटा पूर्ण प्राप्ति होता है. मतलब यह बैकअप से रैंसमवेयर एक प्रकार की मालवेयर है जो आपके डाटा को, आता चौथी स्टेप त्यांनी चुकीची सांगितली, पूर्ण प्राप्त नाही भेटत आपल्याला, काही गॅरंटी नसते, त्या व्यक्तीवर डिपेंड करतं ना ते, तो का येईल पैसे दिल्यावरती. पण आता तो अगं सर म्हणे नको आता झालाय तेव्हा आता तुझे पैसे घेतले मी, असं लागेल ना. मग पूर्ण प्राप्ती त्याच्यावर डिपेंड करता, असं नाही की गॅरंटी नसते की ते भेटलं म्हणून. आपण त्या व्यक्तीला ओळखत नाही, काय ऐकायला ओळखत नाही, त्याचे विचार ओळखत नाही, तर तो काही सांगत नाही, कोणी चांगला असेल तर तो देऊन पण देईल.
ग्रे हेड हैकर सारखा, ठीक है। रेंजरवेयर एक प्रकार का मैलवेयर है जो आपके डेटा को एन्क्रिप्ट करते। आता हा सॉफ्टवेअर, हा रेंजरवेयर जो आहे ना, हा मुद्दामून केलेला आहे, स्वतःहून तयार झालेला नाही, याला मुद्दामून केलेला आहे। तर असं कधीच नाही म्हणा की हा मुद्दामून केलेला वगैरे म्हणून याला टाकला जातो, बनवून टाकला जातो, ठीक है। रेंजरवेयर एक प्रकार का मैलवेयर है जो आपके डाटा को एन्क्रिप्ट कर देता है और उसे एक्सेस करने के लिए फिरौती की मांग करता है। कॉलोनियल पाइपलाइन पर 2021 के हमले में 4.4 मिलियन की फिरौती दी गई थी, जो इसकी विनाशकारी क्षमता को दर्शाती है, जो इसकी विनाशकारी क्षमता को दिखाती। बघा केवढं म्हटलं, कोलोनियल पाइपलाइन एक कंपनी आहे, ठीक आहे। त्याच्यामधला जो डाटा होता 2021 मध्ये, त्या हमल्यामध्ये त्यांनी काय केलं होता, 4.4 मिलियन की फिरौती, बापरे 4.4 मिलियनची फिरौती त्यांनी मागितली होती, ठीक आहे। त्यांची जो काही डाटा असेल महत्वाचा, तो डाटा त्यांनी काय केला होता, रॅन्सम केला होता, रॅन्सम कोणी काय केलं होतं, एन्क्रिप्ट केला होता, आणि डिक्रिप्ट करण्यासाठी त्यांनी काहीतरी फिरौती मागितली होती, जी की 4.4 मिलियनची होती। आता तुम्ही म्हणसाल की सर जगात पैसे मागतायत, तर मग पैसे मागतायत तसं मग त्यांचं अकाउंट माहीत होऊन जाईल, मग त्याची माहीत होऊन जाईल सर, है ना। पण ते तसे पैसे नाही मागत, ते क्रिप्टो करेन्सी पैसे मागतात, ज्याच्याने समजत नाही तो व्यक्ती कोण आहे, ठीक आहे। समजते तुम्हाला, क्रिप्टो करेन्सी लेनदेन कसे असते हे तुम्ही युट्यूबला टाकून बघू शकता, ते क्रिप्टो करेन्सी मध्ये पैसे मागतात। समजलं तर तुम्हाला मागं बघलेलं समजते ना, म्हणून त्यांचा कधीच पत्ता लागत नाही, म्हणजे लागतो, भरपूर हॅकर्स सापडले पण पूर्ण टीम नाही सापडत, कारण की कधीही कोणता मोठा सिस्टम हॅक होतो, जसं गुगल सारखे, तर त्याच्या मागे एक हॅकरचा हात नसतो, ठीक आहे। हे कधी काम आहे बरोबर, ठीक आहे। एक हॅकर कधीच हॅक नाही करू शकत एका मोठ्या सिस्टमला, त्या पूर्ण त्याच्या मागे जर एखादा मोठा सिस्टम झालेली हॅक, तर त्याच्या मागे पूर्ण टीम काम करते, काही राजनीतीचा हात पण असू शकतो, ठीक आहे, भरपूर गोष्टीचा हात असतो त्यामागे, तर तेवढे मोठे काम करते ना। मग मोठे सिस्टम हॅक होण्यामागे एका हॅकरची चुकी नसते, मोठे सिस्टम जेव्हा हॅक होतात त्या पूर्ण टीम काम करते ना, तेव्हा एवढ्या मोठ्या गोष्टी होतात, आणि एवढ्या मोठ्या बिलियनमध्ये एवढे रॅन्सम अमाऊंट मागितलं जातात, कारण की ते एका व्यक्तीचा पूर्ण नाही भरत ना, ठीक आहे। फिरौती दी, ठीक आहे, इसकी विषाणकारी की क्षमता, मग किती घातक आहे हा सॉफ्टवेअर आणि किती डेंजर आहे, त्या गोष्टी त्यांनी सांगितलं। लगेच CI आहे, मग आपण फक्त जर सायबर सिक्युरिटी शिकणार आहोत, आपण तर बघितलं आता किती मालवेअर असतात, किती टाइप्स असतात, आणि कोणकोणते मालवेअर कसे आहेत, ठीक आहे, कसे सिस्टमला हॅक करतात, कसं सिस्टममध्ये जाऊन घुसपेट करतात, आणि आपण कसं सुरक्षित असू शकतो, ह्या गोष्टी मी तुम्हाला शिकवेन। तुम्ही पहिले आता इथं जायचं गुगलमध्ये गेल्यावरती इथं गेले, ठीक आहे, तुमच्या ईमेलमध्ये समजा ईमेल आहे माझी, तर मी गुगलला जाईल, फॉलो करायचं सगळ्यांनी, ओके। मॅनेजमेंटमध्ये जाणं, लिहून घ्यायचं, गुगल मॅनेजमेंटमध्ये गेले, गुगल मॅनेजमेंटमध्ये आल्यावरती इथं सिक्युरिटी ऑप्शन असतो, सिक्युरिटी ऑप्शनवरती जायचं, सिक्युरिटी ऑप्शनवरती गेल्यावरती तुम्ही पहिले निघा, 2FA पासवर्ड लावा, 2 स्टेप व्हेरिफिकेशन पासवर्ड, म्हणजे कधी पण तुमचा अकाउंट एक्सेस करण्यासाठी। आता माझं एनेबल झालंय की नाही, ऑफ हे वाटतं, ते ऑन करावं लागेल मला, तर ते ईमेलचं कोण पाहतं, ठीक आहे, या ईमेलमध्ये नाही माझं काही, ठीक आहे। पास की सिक्युरिटी, याच्यामध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचं अकाउंट लॉग इन करताना कधी पण 2 स्टेपची व्हेरिफिकेशन घेतली, पहिले OTP आणि मग नंतर दुसरा पासवर्ड बघितला किंवा कॉल काहीतरी असेल, 2 स्टेप व्हेरिफिकेशन असलेलं म्हणतात। पास की मध्ये एक कोड आपल्या सिस्टमवरती जनरेट होतो, आणि सांगितलं जातं की सांगा की तुम्ही लॉग इन करताय का, कोड करा किंवा एज करा, त्याला पास की म्हटलं जातं। पासवर्ड आपण चेंज करू शकतो, ठीक आहे। स्किप पासवर्ड वेन पॉसिबल, पासवर्ड करू शकतो का आपण, तसे ऑन झालेले आहे, ठीक आहे। 2 मिनिटं, ठीक आहे। तर मग गुगल प्रॉम्प्ट 1 दिलं, किती वेळेस कनेक्ट केलं ते सांगेल तुम्हाला, रिकव्हरीमध्ये कोणता तरी ईमेल ठेवायचा, फोन नंबर ठेवायचा, ठीक आहे। आता नेमकं आपल्याला वाचायचं कसं आहे, रॅन्सम स्पायवेअर पासून, वॉर्म पासून, ओके, हे सॉफ्टवेअर, तर जे सिस्टम तुमच्या स्पायवेअर पासून हे वाचवणं शिकेल तुम्हाला, जे सिस्टम तुमच्या सिस्टममध्ये घुसपेट करत असतील, तुमचा डाटा चोरत असतील, कॉन्टॅक्ट चोरत असतील, थर्ड पार्टी ॲप्लिकेशन असतात ती चुकीने डाउनलोड होतात, आणि कुठेतरी आपल्या सिस्टममध्ये काय करतात, जासूसी करतात,
जासूसी केल्यावरती एखाद्या वेळेस आपल्याला कॉल पण द्यायचा आणि सांगतील की तुमच्या फोटोला आहे आमच्याकडे, धंदा फोटो बनवून टाकतील, काहीतरी तुमचा चेहरा चिपकून देतील तिथं आणि सांगतील घ्या, आम्ही तुमच्या नातेवाईकांना तुमच्या कॉन्टॅक्टला पाठवतोय, तुम्ही आता हे पैसे देता येईल आम्हाला का आम्ही टाकून देऊ, असं म्हणून पण केलं जाईल. म्हणून हे ऍप्लिकेशन ठेवणं भरपूर चुकीचं असतं. हे ऍप्लिकेशन तुम्ही बोलणं जे ज्यांना तुम्ही ऍक्सेस दिला आहे ते हटवून टाकायचं. बघा आता हे गुगलला ऍक्सेस दिलेला आहे डीसीला, तर गुगल आणि मोठ्या मोठ्या कंपनीकडे आपला डाटा जातो येतो सगळ्यांना माहिती आहे. पण जे थर्ड पार्टी ऍप्लिकेशन आहे छोट्या मोठ्या, ते छोट्या मोठ्या डेव्हलपरने पण बनवले असते, तर त्यांना काढून टाका तुम्ही. जसं की बघा क्यूज आहे, स्टीवा आहे, तसं आता माझ्याकडे एवढे आहे, हे गुगलचं आहे सगळं. ठीक आहे. आता इंस्टाग्रामला पण आहे, इंस्टाग्रामला पण जसं की इंस्टाग्राम काय करतो, गॅलरीची परमिशन मागतो ना, तर इंस्टाग्राम सुद्धा आपला डाटा बघू शकतो. हे ऍक्सेस असतात त्यांना थर्ड पार्टी सर्व्हिस. ट्रॅक युअर कनेक्शन, आपल्या कनेक्शनला ट्रॅक करतात, आपल्या सिस्टमला ट्रॅक करतात, आपल्या ईमेलवर काय चालू आहे, कोणता फोटो घेतला, कोणाला कॉल केला होता, काय केलं ह्यावेळेस, किती वेळ काय बघितलं, तर हे जास्त करू शकता. त्यांना एक सिस्टम एवढी सगळी इन्फॉर्मेशन आहे आपल्याला माहिती असेल, तुम्ही कसं करायचं उडून टाकायचं यांना सगळ्यांना. ठीक आहे. मग उडवल्यानंतर किती डिवाइस कनेक्ट इथं बघून घ्यायची, किती वेळ इथून उडून द्यायची. जर का तुम्हाला माहित नसेल एखादा डिवाइस तुम्हाला माहिती तुमचा मोबाईल तर त्याला लॉगआउट मारून द्यायचं. लिनक्स सारखा कोणी दिसला तर त्याला पहिले उडवायचा, कारण की लिनक्स सिस्टम फक्त एखादा हॅकरच असू शकतो. ठीक आहे. जर का तुमच्याकडे नाही ऑपरेटिंग सिस्टम, डार्क वेब रिपोर्ट ऑफ आहे, ठीक आहे, पासवर्ड मॅनेजर, तर याच्याने तुम्ही स्पायवेअर पासून वाचू शकता. ठीक आहे. समस्या सगळ्यांना ना. तर बघा टाइम भरपूर झाला आज आहे ना सगळ्यांना, तर आज स्टॉप करून द्यायचं का. CI ट्रॅक, पासवर्ड प्रबंध सुरक्षा आणि नेटवर्क सुरक्षा बाकी आहे, म्हणजे फंडामेंटल्स बाकी आहे. सांगा तुम्ही, सांगा लवकर. 9:30 पर्यंत पण घेऊ शकतो मी. मुलांना कमी झाले का. आणि सर टाइम झाला. ओके काही प्रॉब्लेम नाही, उद्या आपण बाकीचं घेऊन म्हटलं. ठीक आहे. गुगलला जायचं, सिक्युरिटीमध्ये गेल्यावरती आपली जे काही ऍप्लिकेशन आहे त्या उडवायच्या, पासवर्ड चेंज करायचे, 2FA लावायचा. हे दरवेळेस तुम्ही कोणाची सिक्युरिटी घेऊ नका घ्या, पण तुमच्या ईमेलची सिक्युरिटी तुम्हाला घेतली पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचे मोठे मोठे ऍप्लिकेशन लॉग इन आहेत ना इंस्टाग्राम, ते यांना तुम्हाला वाचवता आलं पाहिजे. तर तुम्ही त्या सिस्टममध्ये जाऊन तुमच्या ॲपला सिक्युअर ठेवा. तुमचं सगळ्यात मोठी वीकनेस म्हणजे तुमची ईमेल आहे व एक ऐसी पाइपलाइन आहे जो दबाने के लिए पूरा पानी बंद हो जाता है सिस्टम का, पूर्ण पाणी लीक हो जाता है. ठीक आहे. म्हणून पुन्हा डाटा लीक होऊ शकतो तुमचा. म्हणून ईमेलला लक्षात ठेवा, ईमेलला सिक्युअर ठेवा, 2FA पासवर्ड लावा. ते मी तुम्हाला दाखवलं. माझी ईमेलला यूज होत नाही, वर्कसाठी यूज होते म्हणून मी काही लावलेला नाही आहे, कारण की मला प्रत्येक दुसऱ्या सिस्टममध्ये ते लॉग इन करावं लागते. आता कम्प्युटरमध्ये असतं तर त्या सिस्टममध्ये लॉग इन करायचं, तर मला पुन्हा पुन्हा एवढे डबल पासवर्ड नाही लागले. पण तुमच्याकडे तसं नसेल ना आपल्या मोबाईलमध्ये, तर तुम्ही ते ईमेल तुम्ही या पद्धतीने कोणत्याही चुकीच्या ईमेलवरती करायचं नाही, म्हणून स्पायवेअर पासून तुम्ही वाचू शकता, फिशिंग पासून. त्यासाठी एवढंच होतं, सगळ्यांनी CMDच्या टर्म्सच्या कमांड फॉलो करायच्या आहे. याच्यावर लगेच मी पुढच्या दिवशी तुम्हाला टर्मच्या कमांड पण सांगेल. त्या टर्मच्या कमांड भरपूर इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. ठीक आहे. काही डाऊट असेल कोणाला तर कळून टाका.